लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतमोजणीच्या आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय आलेला आहे। सुरतमध्ये बिनविरोध निकाल लागलेला आहे। दरम्यान या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। राजकीय विश्लेषक आणि ॲडव्होकेट संजय सिंह ठाकूर आणि सोबतच आनंद देवधर हे दोन्ही राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ठाकूर संजय सिंह यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, याचिकेबद्दल आपलं नक्की काय म्हणणं आहे? देखिए, इस तरह की घटनाएं चलती रहेंगी। ये एक बहुत ही नॉर्मल प्रोसीजर और प्रक्रिया है। कोई भी हो, जीत हार के बाद हार एक्सेप्ट करना बहुत मुश्किल होता है। अब जब कोई है नहीं तो उसके पास, अधिकारियों के पास विकल्प ही नहीं है। कोई सामने कोई है ही नहीं तो उनको विजयी घोषित तो करना ही पड़ेगा। अब उसमें न्यायालय में गए हैं अपनी संतुष्टि के लिए, लेकिन जो निकाल है वही रहेगा, वो बदलने वाला नहीं है। जी 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 तर मतमोजणी आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय आलेला आहे आणि आनंद देवधर यांच्याकडूनही आपण प्रतिक्रिया घेऊयात की न्यायालयात याचिका तर दाखल होईल, मात्र त्या विरोधात काय नक्की होईल का, घडेल का? न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी प्रत्येक गोष्टीबाबत विरोधी पक्षांनी केलेली आहे। मग ती मतदानाची टक्केवारी असो, ईव्हीएम असो, व्हीव्हीपॅटची 100% तपासणी असो, कोणत्याही थराला जाऊन न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेला खोडा घालणे या व्यतिरिक्त विरोधी पक्षांनी काही केलं नाही। कारण त्यांना माहीत होतं की आपला पराभव निश्चित आहे। अशा पद्धतीने त्यांनी निवडणूक प्रक्रियेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही। निवडणूक आयोगाने आपली कामगिरी चोख बजावली आहे आणि मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। सर्वात मोठी बातमी, 10 जागांवर भाजपा आघाडी पुढे असल्याचं समजतंय। पहिला कल आपल्या हाती आलेला आहे। सर्वात वेगवान, सर्वात अचूक निकाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जय महाराष्ट्राची आहे। पहिल्या 10 जागांचा कल आता हाती येतोय आणि या 10 जागांवर भाजपा आघाडी पुढे असल्याचं समजतंय। आपण पाहतोय सर्वात पहिला कल हाती आलेला आहे। 10 जागांवर भाजपा आघाडी। हा कल नक्की कुठल्या आपल्याला अवघ्या काही क्षणातच समजणार आहे। 10 जागांवर भाजपा आघाडी पुढे असल्याचं समजतंय। कल यायला सुरुवात झालेली आहे। पहिला कल आपल्याकडे आलेला आहे। आपण पाहू शकतो, वरची टॅली पाहतोय आपण, आपल्या स्क्रीनवर दिसतंय। तर 10 जागांवर भाजपा आघाडी पुढे असल्याचं दिसतंय। आपण पाहतोय सर्वात वेगवान, सर्वात अचूक निकाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि आत्ताचा सर्वात पहिला, सर्वात महत्त्वाचा कल, भाजपा आघाडी 10 जागांवर पुढे। 10 जागांवर भाजपा आघाडी पुढे चाललेली आहे। पहिला कौल आपल्या हाती आलेला आहे भाजपा आघाडीचा। भाजपा आघाडी पहिल्या 10 जागांवर पुढे चालल्याचं आपण बघतोय। लोकसभांची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपा आघाडी 12 जागांवर पुढे असल्याचं दिसतंय। आपल्यासोबत माझे प्रतिनिधी श्रेयस सुद्धा स्टुडिओमधून जोडले गेलेले आहेत। श्रेयस, ओव्हर टू यू। जे आताची सर्वात मोठी बातमी, 12 जागांवर भाजपा आघाडी पुढे असल्याचं समजतंय। माझ्यासोबत राजकीय विश्लेषक सोबत आहेत। ठाकूर संजय सिंह, आपण काय सांगाल? 12 जागांवर भाजपाने आघाडी घेतली है। देखिए, तो बिल्कुल वैसा है कि जो एग्जिट पोल इशारे कर रहे थे, शुरुआत ही ओपनिंग ऐसी हुई है, बिल्कुल उसी तरफ इशारा जा रहा है। बट देखिए, ये बहुत ही अर्ली ट्रेंड है। जी 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 लेकिन जो शुरुआत हुई है, जिस तरह की ओपनिंग हुई है, उससे ऐसा लगता है कि जो एग्जिट पोल में आप लोगों ने नतीजे दिखाए हैं, उसी तरफ सारा मामला बढ़ रहा है। जी 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 तर भाजपाने तर आपलं खातं खोललेलं आहे। देवधर सर, आपण काय सांगाल की 12 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसतंय? देवधर सर, हे बघा, असं असतं की 8 वाजता मतदानाला सुरुवात होते आणि देवधर सर, मी तुम्हाला जरा थांबवतोय। 21 जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली, आपलं विश्लेषण? हां, सुरुवातीला पाऊण एक तास टपालामार्फत झालेल्या मतदानाचे आकडे येतात, पण 9 नंतर साधारणतः आपल्याला कल कळायला सुरुवात होते। साहजिकच टपालांमध्ये जे मतमोजणी होते, एक अंदाज येऊ शकतो, परंतु पूर्ण अंदाज आपण आता व्यक्त करू नकोया। एक 9, 9:30 नंतर आपल्याला देशाचा कल हळूहळू समजायला सुरुवात होईल। पण ज्या पद्धतीचं वातावरण देशात होतं, जमिनीवरती होतं, त्याचं प्रतिबिंब सध्याच्या या आघाडी
वर पडलेलं दिसतंय असं मला म्हणायचं आहे. जी, अजूनपर्यंत मोदी विरोधकांनी काही खातं उघडलेलं नाही आणि आपण म्हणालात तसं की अगदी अर्ली होतंय, खूप लवकर होतंय या संदर्भात बोलणं. मात्र भाजपाने 21 जागांवर आता आघाडी घेतलेली आहे. याआधीच भाजपाने एका जागेवर विजय मिळवलेला आहे आणि आता 21 जागांवर भाजपाची आघाडी बघायला मिळते. जोरदार प्रचार देशभरामध्ये भाजपाने केला होता. भाजपाने अनेक ठिकाणी आपण पाहिलं, मोदींच्याच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच 250हून जास्त सभा झाल्या होत्या आणि या सर्वाचा परिणाम. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी, 38 जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली. 38 जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली. आपण जाऊयात राजकीय विश्लेषक ठाकूर संजय सिंह यांच्याकडे. काय सांगाल? देखिए, जब चुनाव खत्म हो चुके थे उसके बाद इस देश के प्रधानमंत्री का एक इंटरव्यू हुआ. उस इंटरव्यू को मैं ध्यान से देख रहा था. इतना क्रेडिबल नेतृत्व जिसके विश्व स्तर पे इतनी क्रेडिबिलिटी हो, अगर वो चुनाव खत्म हो जाने के बाद ये बोलते हैं कि 400 पार है तो कुछ तो बात है. ये जो आप लोगों ने इतना एग्जिट पोल वगैरह किया है, जो दिखाया है, इसके आधार है ना. जी. सैंपल सर्वे होगा, उसमें 8,000, 10,000, 15,000 जो भी सैंपल होगा, अगर इतने लोग बोल रहे हैं तो उसको ये पकड़ के चलना चाहिए कि प्रधानमंत्री भी बोल रहे हैं, लोग भी बोल रहे हैं, इसलिए सर, मी तुम्हाला जरा थांबवते. आपल्यासोबत गोपाळ तिवारी सुद्धा जोडले गेलेले आहेत. गोपाळ तिवारी आपल्यासोबत जोडले गेले. गोपाळ तिवारी, आपण काय सांगाल? गोपाळ तिवारी, माझ्यापर्यंत आपला आवाज आणि आपली पहिली प्रतिक्रिया, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो, तेजलजी ना. तर भाजपाने 38 जागांवर आघाडी घेतली. आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, आत्ताशी मतमोजणी सुरू होतीये जी, आणि या सुरुवातीच्या ह्याच्यात अजून मला नाही वाटत ते इथपर्यंत आले असेल, कारण पहिला फेरी पण अजून झाली नसेल. हे कशाच्या आधारावर आपण सांगतो काही मला त्याच्याबाबत अंदाज नाही. परंतु एक जी गोष्ट जी आता आपण पूर्वी घेतली की गुजरात, सुरत मध्ये एक निकाल आला आणि त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात गेला. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष हे न्यायालयात जात आहे, तर संविधान आणि न्यायाची अपेक्षा करणं काही चूक नाहीये. आणि मी त्यांना सांगू इच्छितो की शेवटी प्रत्येक मतदार आपल्या ज्या मतपत्रिकेवर नोटा एक आहे, आपल्या संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय की मला वरील पैकी एकही उमेदवार पसंत नाहीये आणि त्या नोटा असताना आपण ती निवडणूक बिनविरोध झाली असं म्हणू शकत नाही. हे कायद्याच्या, संविधानाच्या दृष्टीने मी आपल्या निदर्शनास आणून देतो. त्यामुळे ते 100% गुजरात आणि सुरतची निवडणूक जी आहे ते सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल. कारण नोटा जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदाराचा अधिकार आहे की वरील पैकी एकही उमेदवार मला पसंत नाही. त्याचं काय करणार? यावर राजकीय विश्लेषक देवधर यांना काहीतरी म्हणायचंय, आपण बोला. नोटाचं असं मला म्हणायचंय, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण नोटा एक शिल्लक राहतो पर्याय, परंतु कायद्यानुसार नोटाला कितीही मतं मिळाली तरी ती विजयावर परिणाम करू शकत नाहीत आणि या एकमेव कारणामुळे सुरतमध्ये भाजप जिंकले असं घोषित करण्यात आलेलं आहे. एवढंच मला म्हणायचं. गोपाळ तिवारी, आपण ऐकलं की नोटाला कितीही मतं मिळाली तरी सुद्धा त्याचा परिणाम निकालावर होत नाही, तर याचिका कशासाठी? ऐका, नोटाला ही किती मतं मिळाली नाही हे कशाच्या आधारावर सांगता आपण? जर त्या ठिकाणी निवडणूक होत नाहीये, येन केन प्रकारेनं त्या उमेदवारांना माघार घ्यायला लागली, त्याची कारण कालांतराने योग्य वेळेला पुढे येतील. परंतु आपण असं बोलू शकत नाही ना की नोटाला किती. नक्कीच यावर आपली चर्चा अशीच सुरू राहील. स्टुडिओ मधून माझे प्रतिनिधी श्रेयस जोडले गेलेले. श्रेयस सोबत काही मान्यवर आहेत, प्रवक्ते, आपण थेट तिकडे जाऊया. श्रेयस. नक्कीच श्रेयस. तेजल, माझ्यासोबत काही राजकीय प्रवक्ते आहेत, मी त्यांचा पटकन परिचय करू देतो, त्यानंतर मी चर्चेला पुढे नेतो. माझ्यासोबत लक्ष्मण सावजी भाजपाचे प्रवक्ता आहेत, ज्योती वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्ता आहेत आणि गोपाळ तिवारी ऑनलाईन माध्यमातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत आणि राज राजापूरकर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिनिधित्व करतात. या सर्वात ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये मला लक्ष्मण सावजी आपली प्रतिक्रिया घ्यायची आहे की जो कल येतोय तो आपल्याच बाजूने जाताना दिसतोय आणि जो निकाल आला आपला, त्या निकालाच्या विरोधात न्यायालयात विरोधक गेलेले आहेत, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे, जो सुरतमध्ये आपला जो विजय झालेला आहे. तर आजचा दिवस माईकची आवश्यकता आहे, माईकची आवश्यकता आहे, त्या माईकवर तुम्हाला बोलायला आजचा दिवस आमच्या सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा असा आहे की गेले काही
दिवसांपासून म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या मला इथे आपल्याला जरा थांबवायचं आहे की जी आकडेवारी येत आहे 85चा कल दिसतोय भाजपाचा, त्यात जवळजवळ आता 100च्या जवळपास जाताना दिसते, त्यावर आपली प्रतिक्रिया द्या. सांगतोय की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये जे संकल्पित झालो, विकसित भारताचा जो संकल्प केला जी, आणि 2047ला स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना भारत कसा असेल याच्याकरता विचारपूर्वक जी काही आखणी केली त्याच्यासाठीच मतदान यावेळेचं होतं जी, आणि जनतेनं त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आजचा दिवस आज हा एक पुढच्या भविष्यासाठी अत्यंत ठीक आहे. एक सध्याची घडामोड समोर येते ती आपण पाहणार आहोत. मी जरा थांबवतो आपल्याला. भाजपा आघाडी 85 जागांवर पुढे दिसती आहे, ही सर्वात मोठी आता घडामोड बातमी पुढे येते आहे ती आपण पाहतोय. भाजपा आघाडी 85 जागांवर पुढे दिसते आहे. 85 जागांचा कल आपल्या हातात आलेला आहे. काँग्रेस 30 जागांवर पुढे दिसते आहे. भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडी असा तपशील आपण वर पाहताय स्क्रीनवर. पुण्यातली तपशील, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. पुण्यातून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहेत. पुण्यातली ही घडामोड. भाजपाची प्रतिक्रिया काय सावजी, लक्ष्मण सावजी आपली प्रतिक्रिया? सांगितलं की विकसित भारताच्या संकल्पाला जनतेनं इतका चांगला प्रतिसाद दिलाय जी, आणि आजचा हा दिवस अत्यंत लोकशाहीमध्ये भारताच्या महत्त्वाचा आहे. पुढच्या 25 वर्षासाठी एक तर नवीन आलेले मतदार आणि झालेल्या मतदानामध्ये महिलांचं मतदान, या दोन्ही मतदानाचा विशेष उल्लेख करावा लागेल की याचा भविष्यासाठी फार या लोकांनी विचार केलेला आहे पुढच्या पिढ्यांच्या, आणि त्यातून आजचा हा दिवस उजाडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक प्रचंड अशी मोठी आघाडी पूर्ण भारतीय. बरं ठीक आहे. राजापूरकरजी, आपल्याला पटतंय का जे दावा आता आणि जे कल येत आहेत आपल्याला पटतात ते? नाही, असं आहे की सगळ्यात अगोदर जय महाराष्ट्र. असं आहे की आज जे कल आपण जे पाहतोय हे सकाळच्या 8 वाजता हा एक मॉर्निंग वेकअप कॉल आहे. पण याच्यानंतर साधारणतः तुम्हाला एक दुपारपर्यंत ते चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कालपर्यंत जो एक्झिट पोल होता आणि माझे सहकारी म्हणत आहेत की आम्हाला नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे. एक्झिट पोलमधून जे दाखवलं गेलं होतं त्याच्यावरती काल फार मोठी चर्चा झालेली होती या महाराष्ट्रामध्ये की 2004 मध्ये जे अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला जो एक्झिट पोल दाखवला गेला होता आणि त्यानंतर अचानक चित्र बदललं गेलं होतं. कदाचित 2024 मध्ये तुम्हाला हे चित्र दिसताना शक्यताची दाखवता येईल. तुम्हाला दुपारपर्यंत ह्याच्याबद्दलची एक शाश्वती जी आहे ती तुम्हाला स्पष्ट. ठीक आहे, चर्चेला पुढे नेतो. ज्योती वाघमारे शिवसेनेकडून प्रतिनिधित्व करतायत, त्यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की ही भाजपा आघाडीची तपशील आपण पाहतोय, कल येतात, यात शिवसेनेचा कोणता उमेदवार आपल्याला वाटतो आघाडीवर आहे? पहिल्या कल मध्ये काय होणार? कारण कल्याण वगैरे या जागेमधून आता सध्या कल यायला लागलेले आहेत. श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. किती जागेचा विश्वास आहे? सध्या मी सांगतो भाजपा 100 आघाडीवर पुढे दिसत आहेत. आपला अजून काय अंदाज शिवसेनेचा इथं किती येणार? सर्वात प्रथम तर मला इथं या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की देशाचा मूड हा मोदींच्या सोबत जाण्याचा आहे आणि आता जनतेनं ठरवलेलं आहे. 100च्या जवळ केलेली आहे. हो, आता म्हणजे अगदी आता मॉर्निंग वेकअप कॉलला सेंचुरी झालेली आहे, तर त्यासाठी अभिनंदन. सुरू होऊन मला 15 मिनिटं झाले मतमोजणीला. आणि यामध्ये नक्कीच शिवसेनेचा रोल हा खूप महत्त्वाचा राहील आणि आम्ही ज्या 15 जागा लढवतोय त्यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की कमीत कमी 12 जागा ह्या आमच्या नक्कीच निवडून येणार आहेत आणि आमचे उमेदवार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब हे तर जवळपास 3 लाखाच्या पुढे लीड घेऊन निवडून येतील, कारण जनतेने आता ठरवलेलं आहे. 15 जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या, 12 जागाचा दावा आपण करताय, 2 जागा कुठं हरताना दिसतात? आता ते आपल्याला लवकरच समजेल. नाही, आपला काय कल आहे? आम्हाला तर ते आम्ही, आणि मुळात मला सांगायचं की मी स्वतः ग्राउंडवरती फिरून काम केलेलं आहे. भाजप आघाडी 110 गेलेली आहे. भाजप आघाडी 110. लक्ष्मण सावजी पटकन यावर बोला, काय उत्तर? 110 जागा भाजप आघाडी. नाही, हा आकडा वाढत जाणार आहे, कारण आम्ही काही फक्त निवडणुकीसाठी जमिनीवर नसतो, कायम फील्डवरती नसतो. हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. राजकीय पक्ष आमचा 365 दिवस चालत असतो आणि जनतेसाठीच्या सगळ्या योजना ज्या गेल्या 5 वर्षात अधिक वेगानं जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचा प्रतिसाद या मतदानातून आपल्याला दिसणार आहे. आणि नक्कीच हा आकडा आता तर ही सुरुवात आहे. आता भाजप 117, आता भाजप आघाडी 117, 121 गेलेली आहे भाजप आघाडी. भारतीय लोकशाहीचा आज या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. जी जी, एका मिनिटासाठी मी राजकीय विश्लेषकांच्या सुद्धा या संदर्भातल्या प्रतिक्रिया घेईल. माझी सहकारी तेजल स्टुडिओमध्ये आहे, त्याच्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत. तेजल जी, आतापर्यंतची आपण घडामोड पाहिली तर भाजपा 121 आणि ज्या वेगाने भाजपा एवढ्या वेगाने पुढे निघालेला आहे, हा आकडा नक्की कुठपर्यंत जाईल? आनंद देवधर, आपण सांगा. आकडा साधारण एनडीए 350 क्रॉस करेल, कदाचित 380 पर्यंतही पोहोचेल आणि भाजप नक्कीच 320 क्रॉस करेल असं मला आत्ताच्या
क्षणाला वाटतंय. जी, खरं तर मोठे आकडे आहेत आणि भाजपाने त्यांचं ध्येय ठरवलं होतं अबकी बार 400 बार. तर ठाकूर सर, आपण सांगा, 121 जागांवर भाजपा आघाडी घेताना आपण बघतोय, आपली प्रतिक्रिया. भाजप तर आघाडीवर आहेच, पण विरोधी पक्षांना बघून मला माझे मित्र गोपाल तिवारी बसले आहेत, ज्या प्रकारे ते नोटाबद्दल बोलतायत, मी त्यांना सांगू इच्छितो, नोटाचा प्रश्न केव्हा येतो? निवडणुकानंतर. पोलिंग प्रोसेस न झाल्याने नोटाचा उपयोगच नाही. काय कॅन्डिडेट कोणतरी पाहिजे ना समोर. एकदा कॅन्डिडेट समोर गेले की नोटाचा प्रश्न येतो. जेव्हा कॅन्डिडेट कोणच नाही समोर, त्यांचा एकच कॅन्डिडेट आहे मात्र, मग नोटाचा प्रश्न कुठे येतो? जी गोपालजी, यावर तिवारींचं उत्तर अपेक्षित आहे. तिवारी, काय बोलाल आपण? नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. आता ज्या अर्थी ती याचिका दाखल करून घेतली त्या अर्थी त्याच्यात तथ्य आहे. अन्यथा हा प्रश्न जर आला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखलच करून नाही घेतलं. एवढं तर किमान कॉमन सेन्स पाहिजे ना आपल्याला. ज्या अर्थी याचिका दाखल करून घेतली ते इट हॅज पॉइंट ना, इट हॅज व्हॅल्यू, काहीतरी त्याच्यात तथ्य आहे. आणि नोटाचा प्रश्न कसा, मला हास्यास्पद वाटतं हे विधान, अतिशय हास्यास्पद आणि बालिश विधान आहे. ज्या अर्थी नोटाचा अधिकार त्या नागरिकाला आहे, तोपर्यंत तुम्ही हे सगळ्या जगाला, देशाला माहितीये की निवडणूक आयोगाची नेमणूक करण्यापासून सत्ताधारी भाजप दमनशाहीने सर्वोच्च. अरे बाबा, तुमचा प्रश्न बरोबर आहे, ऐका जरा गोपालजी, प्रश्न बरोबर आहे, माझा प्रश्न वेगळा आहे. या देशात विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ते फक्त तांत्रिक विषयी अडचणी पकडून देशाला संबोधित करणार की तुमच्याकडे काय दुसरा विषय वगैरे आहे, सब्जेक्ट वगैरे काही आहे का तुमच्याकडे? नक्कीच याचं उत्तर आपण श्रेयसकडून पण घेऊया. श्रेयस बरोबर काही प्रवक्ते आहेत. श्रेयस, ओव्हर टू यू. याचं उत्तर भाजपाकडून नक्कीच घ्यावं लागणार आहे, कारण भाजपाकडून लक्ष्मण सावजी माझ्यासोबत आहे. लक्ष्मणजी, यावर पटकन एक उत्तर द्या. काय मोदींवर जे आरोप केले जातात सातत्यानं आणि काय आता जो कल येतो त्या हिशोबात काय आरोप काय त्यांचे? तेच म्हणणं आहे की बा ज्या पद्धतीनं ही हुकुमशाही चाललेली आहे, असं आहे, हुकुमशाही वगैरे आरोप करणं हे कोणी भाजपा आघाडी 130 एकदा अपडेट सांगून देतो. आता ज्या वक्त्यांनी सांगितलं ना, प्रवक्त्यांनी, की बा याचिका दाखल केली, याचिका दाखल केली, याचिका दाखल केली. याचिका दाखल काय, कोर्टाने निकाल देऊन सुद्धा कोर्टाचा निकाल न ऐकण्याची आपली ज्यांची परंपरा आहे, त्यांनी याचिका दाखल केल्याबद्दल चर्चा कशाला करायला पाहिजे? कोर्टाचा निकाल राजनारायणांच्या बाजूने देऊन इंदिरा गांधीचा पराभव कोर्टाने जाहीर केल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःचा पराभव मान्य न करता आणीबाणी लादली होती. यांनी या याचिका दाखल केल्या वगैरे अशा गप्पा मारून काही उपयोग नाहीये. जी 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 महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे, राजापूरकरजी, महायुतीला इथे थोडं यश मिळताना दिसतंय, काय नाही? ही अगदी जर म्हटली तर अगदी नगण्य बाब आहे, कारण ही सकाळची वेळ आहे. अजून तुमच्या म्हणजे एकंदरीत या मतपेट्या असलेल्या मतपेट्यापैकी 1% हार्डली और 1 or 2% हे अजून म्हणजे त्या ठिकाणी मतपेट्या उघडल्या असतील. पण मला असं वाटतं की साधारणतः हा जो निकाल आहे तो निकाल महाविकास आघाडीच्या दिशेने दिसतोय, कारण की महाविकास आघाडीच्या दिशेने 38 ते 35 जागांचं अनुमान त्या ठिकाणी आम्हा सर्व मित्रपक्षांनी केलं होतं. आणि हे स्पष्टता होती की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वातावरण फिरलं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये, त्यावेळेला लक्षात आलं होतं की महाराष्ट्राच्या जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडनं मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरू झाले होते, कुठे पैसे वाटप झाले होते वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी एक लक्षात घेताना हा जो रडीचा डाव असतो, भारतीय जनता पक्षाची सुरुवातीची बाजू आणि त्याच्यानंतरच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये हा नेहमी आम्ही पाहिला होता की त्यांच्याकडे रडीचा डाव. पैसे वाटपाचा आरोप आपण केला, या निमित्तानं ज्योती वाघमारे यांना बोलतो करतो की सातत्यानं तुमच्यावर खोकेचा आरोप केला जातो. पैसे वाटप झालं होतं आणि संजय पाटील यांनी ते पैसे वाटप पकडलंही होतं. ठीक आहे, यावर ज्योती वाघमारे यांचं उत्तर. पैसे वाटपाचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला कितपत जवळचा वाटतो? खरं तर असं आहे की पराभव पचवण्याची मानसिकता ही आमच्या समोरच्या पक्षांची नाहीये आणि मला वाटतं की त्यांनी आपण पराभूत होणार हे आधीपासून स्वीकारलेलं आहे. मग त्याच्यामुळे ते कुठेतरी न्यायालयात जाणं विरोधी पक्षामध्ये आहोत ना, पैसे वाटपाचे आरोप असेल, मग असं असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं ना. आणि खरं तर बघा ना की जे हुकुमशाहीचा आरोप करतायत ते दुसऱ्याला बोलूही देत नाही. म्हणजे ते जेव्हा बोलत होते तेव्हा आम्ही पूर्णपणाने आरोप करायचे, परंतु आरोपाचं उत्तर जेव्हा आम्ही देतोय त्यावेळेला मात्र दुसऱ्याला बोलू नाही द्यायचं. मला वाटतं की हुकुमशाही कोण करतंय आता हे महाराष्ट्राच्या समोर येतंय. तर मला वाटतं की आपण पराभूत होण्याची कारण हा विरोधी पक्ष आधीपासून शोधतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी बघा की आधीपासूनच ईव्हीएम वरती आरोप करायचे, अजून निवडणूक संपलेली नाही तरी सुद्धा मग पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकार परिषद घ्यायची आणि इलेक्शन कमिशन वरती आरोप करायचे. याची शहानिशा करून मी येतो, मी चर्चेवर परत येणार. इलेक्शन कमिशन वरती एकदा आकडा पराभूत मानसिक एकदा आकडा दाखवतो परत एकदा, त्यानंतर चर्चेवर येतो. ठीक आहे, ही चर्चा आपल्याला करायचीच आहे. ही चर्चा आपल्याला
निवडणूक आचारसंहितेचा भंग नव्हता. ठीक आहे राजापूर लोकांचा विरोध आहे. म्हणजे देखील मी दोघाही मान्यवरांना विनंती करतो, 1 मिनिट थांबा. मी आपल्याला पहिले तपशील दाखवतो. काँग्रेस आघाडी 55 जागांवर पुढे आहे, भाजप आघाडी 135 जागांवर पुढे आहे. जो कल आपण पाहतोय, आपण वर पाहताय ती देशाची टॅली आहे, खाली महाराष्ट्राची टॅली आहे, ही पाहतोय. या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण आपण ऐकूयात. तेजल जी, आपण स्क्रीनच्या खालच्या बाजूला पाहू शकतो महाराष्ट्रातली स्थिती. महाराष्ट्रातल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय महायुती 15 आणि महाविकास आघाडी 18. आनंद देवधर यांचं विश्लेषण. मी मगाशी सांगितलं तसं की टपालातनं झालेल्या मतदानाचे हे कल आहेत आणि दोन्ही भाजपसाठी पण खरं आहे आणि महाविकास आघाडीसाठी पण खरं आहे. 9:15 9:30 नंतर याबद्दल जास्त चर्चा करणं योग्य ठरेल. ठाकूर सर, आपण काय सांगणार? महायुतीची परिस्थिती राज्यामध्ये सध्या तरी थोडी आपण पाहतोय की आकडेवारी मागे पडताना दिसते. महाविकास आघाडी 21 आणि महायुती 17 जागा. आपलं विश्लेषण. देखिए, जैसा कि अभी देवधर साहब ने बताया कि ये बहुत ही अर्ली ट्रेंड है और टपाल के जो मत हैं उसका ही है. फिलहाल तो जो स्क्रीन पे दिख रहा है वो फिगर दिख ही रहा है जी, बट इट इज वेरी अर्ली टू से एनीथिंग जी. 9 बजे तक, कम से कम 9 बजे तक अंदाज आना शुरू होगा कि हुआ क्या है असल. आणि आता ब्रेकिंग आपण पाहतोय, भाजपा आघाडी देशामध्ये 145, भाजपा आघाडी देशामध्ये 145 आणि काँग्रेस आघाडी 70 जागांवर आपण पाहतोय कल हाती यायला सुरुवात झालेले. ओव्हर टू श्रेयस. नक्कीच ही देशातली आकडेवारी आहे जी आपण पाहतोय. देशातला जो कल आहे तो कशा हिशोबाने जातोय, 145 प्लस भाजपा आघाडी. पण मात्र इकडे राज्याच्या अनुषंगाने जर चर्चा करायला गेलं तर महाविकास आघाडी संदर्भात हे त्यांच्या फायद्याचं दिसत आहे. भाजपाकडून प्रतिक्रिया घेणार लक्ष्मण सावजी, काय प्रतिक्रिया देणार? कारण महाविकास आघाडी तिकडे जास्त त्यांना कल जाताना दिसते. कुठं कमी पडला नाही. महाराष्ट्रामध्ये जसजसे आपल्याला निकाल जसे कळतील, आघाडी कळेल, त्याच्यामध्ये भारताचा जो कौल आहे तोच महाराष्ट्राचा राहील याची आम्हाला खात्री आहे. बर, महाविकास आघाडीकडून मी या संदर्भातली दुसरी प्रतिक्रिया घेतो. काय यश मिळताना दिसत आहे? मोठा पराभव त्या ठिकाणी बारामती तर आहे. सुप्रियाताईंच्या माध्यमातून साधारणतः 1.5 लाख मताच्या आता मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव होईल. पण दुसरा मोठा पराभव हा बीडमध्ये होईल. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव त्या ठिकाणी बजरंग अप्पा सोनवणेच्या माध्यमातून, म्हणजे साधारणतः 8 ते 9 सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 100% दोन्ही जागा माहिती जिंकेल. 155 जागांवर आता भाजपा आघाडी पुढे आहे. ताजा तपशील आणि बीड दोन्ही जागा आम्ही जिंकू. 155 भ्रमात राहू नका. आपण श्रेय लावलेला आहे तो सकाळची वेळ. अजून तुम्ही म्हणजे अजून अंतरुणात उठलात पण नाही आणि हे अजून स्वप्न बघायला लागले. मी तुम्हाला सांगतो बारामती आणि बीड हे स्वप्नरंजन यांचं की बारामती आणि बीड यांचं स्वप्नरंजन होणार आहे. खात्रीने सांगतो मला. येणाऱ्या तुमच्या तासा 2 तासात तुम्हाला निकालाचे आकडे कुठे चाललेत आणि कुणाकडे हा कल चाललेला आहे तुम्हाला स्पष्ट जाणवेल. ज्योती वाघमारे यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार या संदर्भात. जे महाविकास आघाडीकडे झुकतं दिसतंय त्यांना आता विश्वास वेगळाच झालेला आहे की आमचाच विजय होणार. काय वाटतं येत्या वेळेत काय वेगळा आकडा फेरीतले कल आहे. जसजसं अजून आणखी फेऱ्यांच्या मध्ये मतमोजणी होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या जनतेने आता मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक हातात घेतली होती. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय की घरात बसून काम करणाऱ्यांना मतदान नाही करायचं, तर फेस टू फेस काम करणाऱ्यांच्यासाठी मतदान करायचं हे जनतेने ठरवलं. भाजपा आघाडी 160 जागांवर पुढे असल्याचं आपण बघतोय. श्रेयस, भाजपा आघाडी 160 जागांवर पुढे आहे. देशभरातला कल आपल्यापर्यंत येतो. आपण थेट गोपाळ तिवारी यांच्याकडे जाऊया. तिवारीजी, देशभरात जरी आपण पाहतोय की भाजपा पुढे, मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, 100% महाराष्ट्रात आणि देशभरात इंडिया आणि महाविकास आघाडीचा फायदाच होणार आहे. हे आता ताबडतोब हुरळून जायचं काही कारण नाहीये. काही जणांना क्षणिक आनंद घ्यायचा असेल तर घेऊन द्या. हे आत्ताच जे आकडेवारी आहे याच्यावर मी एकच सांगू इच्छितो की काल परवा जे एक्झिट पोल झाले त्याच्यामध्ये हरियाणामध्ये 10 जागा असताना 16-19 दाखवल्यात. हे अतिशय हास्यास्पद आहे. महाराष्ट्राचं चित्र हिमाचल, मी तुम्हाला जरा थांबवतोय. भाजपा आघाडी देशात 173 जागांवर पुढे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, भाजपा आघाडी 173 तर काँग्रेस आघाडी 72 जागांवर पुढे आहे. तिवारीजी, आपली प्रतिक्रिया.
मी त्याच्याविषयीच सांगतो की एक्झिट पोल मध्ये जे झालं तोच प्रकार आता होतोय की जिथं 8 आणि 6 जागा असताना हिमाचल प्रदेशमध्ये 8 ठिकाणी दाखवतात तिथं जागाच 4 आहे. तसंच हरियाणामध्ये जागा 10 आहे, एनडीएला 16. मात्र तिवारीजी आपण देशाचं बोला, हरियाणा जाऊ दे, पण देशामध्ये आता भाजपाने 200 जागांवर आघाडी घेतल्याचं आपण बघतोय. आपण राजकीय विश्लेषकांकडून प्रतिक्रिया जाणून घ्या. ठाकूर सर, आपण काय सांगाल? 200 जागा आघाडी घेत आहे भाजपा? नहीं, बिल्कुल वही बात है जो मैंने पहले कहा कि इट इज वेरी अर्ली, बट वो ट्रेंड दिख रहा है थोड़ा सा. वो चाहे पोस्टल मत हो चाहे कोई मत हो, ये लोगों का एक माइंडसेट बना है और उसको देख के ऐसे लगता है कि ये जो जिस तरह से चल रहा है उसी तरह से चलेगा, ऐसा लगता है. देवधर सर, देशामधली आणि राज्यातली परिस्थिती अगदी वेगळी असल्याचं बघायला मिळतंय, कारण सांगा. त्याचं कारण असं आहे की देशामध्ये जवळपास सरळ मुकाबला होता, 1 to 1 होता जवळपास सगळ्या राज्यांमध्ये. महाराष्ट्रात तसं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वी 4 पक्ष होते, त्याचे 6 पक्ष झालेले आहेत. आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे ओरिजिनल पक्ष फुटल्यानंतर त्यांच्या मतांमध्ये कसं स्प्लिट होतं हे आज कळणार आहे लोकांना. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक थोडी वेगळी आहे आणि त्यामुळे थोडी सुरुवातीला इथे टफ फाईट होताना दिसत आहे. परंतु मला खात्री आहे की जर देशातला मतदार मोदींच्या मागे उभा राहत असेल तर महाराष्ट्रातला मतदार का उभा राहणार नाही हा माझा प्रश्न आहे आणि ते तुम्हाला अंतिम निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल. आपण या संदर्भात श्रेयसकडे जाऊया. ओव्हर टू श्रेयस. या संदर्भात महाराष्ट्राची ज्या वेळेला चर्चा होतीये त्यावेळेला इथं आवर्जून एक बाब सांगायला पाहिजे की भाजपा आणि काँग्रेस हे 2 पक्ष सोडले तर 2 पक्ष जे आहेत त्याचे 4 झालेले आहेत, पक्ष फुटलेले आहेत. त्यामुळे इथं निकाल जो आहे तो बदलणार का आणि फिरणार का या संदर्भात दोन्ही जे पक्ष फुटलेले ज्यांचे 2चे 4 झालेले आहेत ते दोन्ही प्रवक्ते माझ्याकडे आहे. सुरुवात मी तुमच्याकडून करणार राजापूरकरजी की काय याचा फटका बसतोय की फायदा होतोय? एक मला सांगा की ताई मगाशी म्हणाला की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महाराष्ट्रात लोकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये घेतली आणि हे म्हणाले की मोदींना विकास पुरुष करण्यासाठी ही निवडणूक भारतीय जनता देशाच्या हातामध्ये घेते. तरी पण यांना 2 पक्ष फोडावे लागतात. तरी पण 2 पक्ष फोडायला आणि हे त्यांचे नेते म्हणतात देवेंद्र फडणवीस की मी पुन्हा आलो आणि 2 पक्ष फोडून आलो करून. म्हणजे हे विचार करा की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे जी देवेंद्र फडणवीसांनी केली आणि त्याच्यावरती भाजपा म्हणते की आम्ही पुढाकार घेतलाय. म्हणजे हा त्यांचा पुढाकार होता. आणि दुसरी गोष्ट एवढं करून पण यांना आर्टिकल 370 लॉन्च करावा लागतो, यांना आधी काश्मीर फाईल लॉन्च करावं लागते, यांना केरला स्टोरी घ्यावी लागते, यांना आधी पुरी श्रीराम घ्यावा लागतो. एवढं सगळं करून पण हे शांत बसत नाही. तर यांना ईडीच्या माध्यमातून 121 लोकांवरती कारवाई केली आणि त्यापैकी 115 लोक जी ह्यांच्या पक्षात गेली आणि ती आता क्लीन चिट झाली. म्हणजे हा जर ह्यांचा प्रोपगंडा असेल तर तुम्ही त्याला याचं उत्तर मी ज्योती वाघमारे यांच्याकडून घेणार. मात्र एक साधी ताजी घडामोड येते ती आपण पाहणार आहोत. काँग्रेस आघाडी 72 जागांवर तर 200 पार झालेला आहे भाजपा आघाडीचा आकडा आता आपण वर पाहतोय. देशाची टॅली आपल्या समोर स्क्रीनवर वरती दिसते. इतर 13, भाजपा आघाडी 210 गेलेलं दिसते आहे. काँग्रेस जवळजवळ आता 100, काँग्रेस आघाडी म्हणजे मोदी विरोधी आघाडी ही जवळजवळ 100च्या आसपास जाऊन पोहोचली आहे. भाजपा आघाडी 210 दिसती आहे आपल्याला वर. ठीक आहे, त्यानंतर आता मी पुढे जातो, चर्चेला पुढे वाढवतो. ज्योती वाघमारे, महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतोय त्यावेळेला आपला पक्ष फुटला आणि एकाचे 2 पक्ष झाले आणि 2 पक्ष फुटून 4 झाले असं जेव्हा बोललं जातं आणि ज्या वेळेला आता आपण महाराष्ट्राचा आकडा पाहतोय त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की याचा फायदा झाला की नुकसान झालं? बाळासाहेबांच्या शिवसेनेला फोडून आणि सांगतात वरती की आम्ही आता मोदींना पंतप्रधान ठीक आहे, मी तुमच्याकडे येणार मी परत प्रश्न विचार करताना हे बोलत असतील. ठीक आहे, त्यांचं उत्तर बरोबर नाही. त्यांचं उत्तर तुमचं उत्तर घेतो. प्रश्न एकदा नाही बोललो, दोनदा नाही बोललो, तीनदा नाही बोललो. आमची विनंती आहे की त्यांना आधी जेवढं बोलायचं तेवढं बोलू द्या. त्यानंतर तिलांजली द्यायचा सरळ हरताळ फासला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अपमान करून जेव्हा होतोय तेव्हा त्यांच्या विचारांचा सन्मान करण्याकरता घटना काढली. हे काय सांगतात पक्ष फोडले? सकाळी सकाळचा वाजणार नाही पण एवढं की निकाल मात्र लागणार आहे. आता हे माईक नाही मला वाटतं की हा प्रश्न जर मला विचारलेला असेल निकाल लागणार आहे. एक उत्तर देणार. मला थांबावं लागेल. थांबा एक मिनिट. मी लक्ष्मण सावजी आणि राजापूर दोघांनाही सांगतो थांबा. आम्ही सौजन्य दाखवतो की जेव्हा ते बोलतायत आम्ही अजिबात मध्ये बोलत नाही. प्रश्न मला विचारलेला आहे, आमच्यामध्ये तेवढं सौजन्य आहे की त्यांनी आमच्यावरती कितीही आरोप केले तरी सुद्धा ते आम्ही शांतपणाने ऐकतोय कारण आम्हाला माहिती आमची बाजू खरी आहे. पण जेव्हा आम्ही आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय तेव्हा तरी त्यांनी ऐकून घेण्याएवढा तरी संयम दाखवा
व्हावा, मग कदाचित हा संयम नसल्यामुळे कुठल्याही मार्गाने सत्ता हस्तगत करायची, त्याच्यामुळे पक्ष फुटलेत. बघा, जे आपलं नसताना सुद्धा अशा पद्धतीची ही जी काही गडबड आहे ना, हे सगळे तत्व सोडायचे, हिंदुत्वाला तिलांजली द्यायची आणि फक्त खुर्ची मिळवण्यासाठी, मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आधी पहिल्यांदा नैसर्गिक विधी कोणी तोडली. बोलत असताना कृपया माईक घेऊन बोलावं, एवढंच फक्त. मला श्रेयाजी एकच सांगा, तुम्ही एकच सांगा, मला श्रेयाजी एकच सांगा, एखाद्या धावणाऱ्या शर्यतीमध्ये जेव्हा त्यावेळेला त्याला वाटतं की आता मी जोशामध्ये मी 100 मीटर धावलो करून दुपारपर्यंत देखा अभी तो रात बाकी है दोस्त, अभी तो पूरा वक्त बाकी है. किती जरी बोलायच्या तयारीने आले चुनाव इस वक्त देखिए महाराष्ट्र का चुनाव इस वक्त. बरं, मोठी बातमी बारामतीतली मोठी घडामोड समोर द्या. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. बारामतीतली ही घडामोड, बारामती ज्याचं सगळ्यांचं लक्ष जिथं लागलेलं आहे, अवघ्या देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. बारामतीतली सर्वात मोठी घडामोड, सुनेत्रा पवार आघाडीवर आहे. जो पहिला कल बारामतीतला आलाय, सर्वात मोठी बातमी समोर येते. बारामतीमधून सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये राशपला मोठा धक्का बसताना बघतोय. राशपला मोठा धक्का, सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं दिसतंय. आपण राजकीय विश्लेषकांना विचारूयात त्यांची प्रतिक्रिया काय आहे. ठाकूर संजय सिंग, काय सांगाल? सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. हे बघा, हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तिथे फोडाफोडीवर भाष्य करतायत. भाषण करण्याआधी त्यांना हे सांगा कोणीतरी की फोडाफोडीची परंपरा महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी सुरुवात केली होती की नाही. आणि आता बघा, हे समोर आहे बारामती, सुनेत्रा पवार आघाडीवर, आणि कदाचित आघाडीवरच राहणार. कारण असं आहे की या लोकांनी कधीही महाराष्ट्रीय जनतेची पर्वाच नाही केली. जे काय आपल्या मनात यायचं तो बोलायचं, जे काय मनात आलं ते करायचं. लोकांविषयी काय विचार, अरे तुम्ही फोडाफोडीची बात करता. जर का तशी गोष्ट आहे, मग बाळासाहेबांनी सांगितलं होतं ना की जर का शिवसेनाचं काँग्रेसीकरण करण्याचा वेळ आला मी दुकान बंद करणार. आणि तरी पण तुम्ही जाता. म्हणजे बाळासाहेबांचा विचाराचा सन्मान जर का शिवसेनाचे उद्धव ठाकरे करत नसतील, मग दुसरा कोण करणार? आणि याचा परिणाम होणारच. नक्कीच. या सर्वांची उत्तर आपण प्रवक्त्यांकडनं तर घेणार आहोत, पण त्याआधी आनंद देवधर यांच्यासाठी प्रश्न आहे की सुनेत्रा पवार या आघाडीवर आहेत. सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, शरद पवारांना मोठा धक्का आहे. बालेकिल्ला आहे बारामती, काय सांगाल? हा धक्का अपेक्षितच आहे. आणि ज्या पद्धतीने अजितदादा भाजपमध्ये आले त्यावेळेसच बारामती ही मिळवून द्यायची हा अलिखित करार असणार असा माझा अंदाज आहे. आणि तो खरा ठरला ज्यावेळी सुनेत्रा पवारांना अजितदादांनी उतरवलं निवडणुकीमध्ये. सुनेत्राताईंना उतरवलं हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता. शेवटपर्यंत कुटुंबामध्ये लढाई होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. शरद पवार वणवण फिरले, आपल्या जुन्या विरोधकांशी त्यांनी जुळवून घेतलं. तेव्हाच कळत होतं की यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि ती वाळू किती सरकले आणि किती खड्ड्यात ते पडतात हे आपल्याला आज संध्याकाळी कळेल. आपण थेट श्रेयसकडे जातोय. श्रेयस, ओव्हर टू यू. सातत्यानं घडामोडी बदलतायत. आपण नवनवे अपडेट्स पाहतोय. अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर आहेत. नवनीत राणा आघाडीवर आहे. अमरावतीमधली ही घडामोड, पहिल्यांदा अमरावतीमध्ये कमळाच्या चिन्हावर नवनीत राणा या निवडणूक लढवत होत्या. आता अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर आहेत. ही घडामोड अमरावतीतली. याआधी बारामतीतली घडामोड पाहिली, आता अमरावतीमध्ये नवनीत राणा. याची प्रतिक्रिया मी शिवसेनेकडून घेईल. ज्योती वाघमारे, काय या सांगाल? अमरावतीमध्ये नवनीत राणा पहिल्यांदा भाजपावर निवडणूक लढवत आहेत आणि आघाडीवर सुरू आहे पहिल्या कलमध्येच. खरं तर नवनीत राणा आणि सुनेत्राताई या दोघींचंही मनापासून अभिनंदन करायचं आहे. आणि इथंच खऱ्या अर्थानं दिसतंय की महाराष्ट्र हा काम करणाऱ्यांच्या सोबत आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की हा ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहील आणि खूप मोठ्या मताधिक्यानं त्या दोघीही निवडून येतील. जी राजापूरकरजी, मी आपल्याकडे येतो. राष्ट्रपतीच्या नावावर शरद पवार फोडाफोडीचं राजकारण करतात, त्यामुळे काय भोवलं का काय फोडाफोडीचं राजकारण? बागे चालतात येऊन हनुमान चालीसा वाचणं हे यांचा अर्थ आहे विकासाचं काम आहे करून. आणि त्यामुळे मला वाटतं की नवनीत राणा जिंकलाय. सांगायची गोष्ट एवढीच आहे, श्रेयची एक स्पष्ट सांगतो तुम्हाला मी, की हा महाराष्ट्र आहे, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. ह्या दोघांची घरं जी आहेत ती आता पाण्यामध्ये बुडालेली आहेत. बुडालेली आहेत. आता ह्यांना काय तेरता येणार नाही. पण सांगायची गोष्ट एवढी आहे की ज्या वेळेला महाराष्ट्र जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय म्हणाले होते ते की आम्हाला मोदीजींना पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू.
हे वाटेल ते म्हणजे काय होतं, हा महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पाडणं आणि तो पैशाचा पाऊस त्यांनी इतका अतोनात पाडला की त्यांना हे आज तुम्ही चित्र बघताय की हे आघाडी त्या आघाडी. सांगायची गोष्ट एवढीच आहे की आज पवार साहेबांनी ज्या पद्धतीने बारामतीमध्ये काम केलंय ते अजितदादांना त्या ठिकाणी या बारामतीचा ऍडव्हान्टेज पवार साहेबांमुळे मिळाला. त्यामुळे आजपर्यंत अजितदादा जे काय बने ते पवार साहेबांमुळे, पण त्या अजितदादांना वेगळं करून आपलं घर कसं सावरता येईल, आपलं राज्य कसं बनवता येईल यासाठी पहिल्यांदा शिंदे आणि नंतर अजित पवार या दोघांना त्यांनी फोडलं. पवार यांची स्वतःची काही भूमिका नाही का? अजिबात नाही. म्हणजे कारण एवढं होतं म्हणजे ते एवढे लहान आहेत का किंवा भाजपाने येऊन म्हणावं किंवा सोडावं तुम्ही साथ त्यांची? महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकारणाचा केंद्रबिंदू शरद पवार साहेब होते. बारामतीचं उदात्तीकरण करत होतं त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी आणल्या ज्या बारामतीकरांना आवश्यक होत्या आणि बारामतीचं उदात्तीकरण केलं. पण या सगळ्या गोष्टी होत असताना अजित पवारांनी मात्र या गोष्टी होत असताना अजित पवारांनी मात्र एक गोष्ट केली ती म्हणजे मी पवार साहेबांच्या नावावरती राजकारण केलं. जर अजित पवारांच्या पाठीमागून जर पवार काढलं असतं तर अजित पवार हे कधी अजित पवार बनू शकले नसते. हे फक्त शरद पवारांमुळे बनले. एक गोष्ट नाही, एक सांगतो, आणि या भांडणाचा फायदा कमळाला झाला. नाही, वास्तविक ते स्वीकारले पाहिजे. तुम्ही स्वीकारायला आज शेवटी काय झालं, अजित पवारांच्या 4 सीटपैकी एकही सीटचं एक्झिट पोल मध्ये अनुमान नव्हतं. तुम्ही पाहिलं नाही कालपर्यंत, ह्यांनी पाहिलेलं याचा अर्थ काय झाला, अजित पवार हे होते तर मग त्यांचं अनुमान दिसलं असतं ना. उत्तर एकंदरीतच अजित पवार हे शरद पवारांच्या शिवाय काही नाही, शून्य आहेत. ठीक उत्तर. तुम्ही सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आणि हे लोकांनी यांना इतकं पुरतं ओळखलं. नारायण राणेंच्या संदर्भात नारायण राणे बघा, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नारायण राणे आघाडीवर आहेत. नारायण राणे कोकणामध्ये पहिल्यांदा धनुष्यबाण नाही आहे सातत्यानं विरोधकांकडून बोललं जात होतं. मात्र इथं सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलताना दिसत आहे. इकडे नारायण राणे आघाडीवर दिसत आहेत. इथंही भाजपाला यश मिळताना दिसत आहे. चला, राजकीय चर्चा विरोधक आणि सत्ताधारी ही काही होत राहील, पण या जनतेनं यावेळेला स्थिर सरकार राहण्यासाठी जे मतदान केलेलं आहे, गेले 10 वर्ष जे सरकार स्थिर राहिलं त्यामुळे भारताची जी आगेकूच झालेली आहे आणि ही आगेकूच थांबू नये याच्याकरता हे सरकार स्थिर राहण्यासाठी स्थिर सरकार म्हणून नरेंद्रभाईंच्या नेतृत्वामध्ये जनतेनं पुन्हा एकदा मतदान केलेलं आहे आणि हे सर्वाधिक मोठ्या प्रमाणातलं यश असणार आहे या 15 वर्षात. बरं, स्थिर सरकार मिळावी यासाठी जनतेनं निवडणूक हातात घेतली असं भाजपाचं म्हणणं आहे. राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे ज्या आघाडीच्या संदर्भातल्या? खरं तर आता 2 महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय. राज्यामधलं मगासचं चित्र आणि आत्ताचं चित्र वेगळं दिसतंय. महायुती 25 जागा, महाविकास आघाडी 23 जागा, महायुती पुढे जाताना दिसते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलतंय. नारायण राणे आघाडीवर आहेत. कमळाचा फायदा होतोय का इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे. यावर आपण राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया ऐकूयात. देवधर सर. नारायण राणे आघाडीवर आहेत आता आणि ते तसेच राहतील. भाजपच्या ज्या संभाव्य विजयी उमेदवार आहेत त्यात नारायण राणे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आणि दुसरं असं आहे की लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे, ती खरोखर घेतलेली आहे, पण ती कोणाला विजयी करण्यासाठी घेतलेली आहे हे आपल्याला नंतर कळेल. मी पुन्हा सांगतोय की मोदी फॅक्टर महाराष्ट्रात चालणार हे नक्की आहे. कितीही नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांनी मोदींकडे बघून स्थिर सरकारला मतदान केलेलं आहे असं मला ठामपणे वाटतं आणि तसे संध्याकाळपर्यंत निकालांमध्ये स्पष्ट होईल. बालेकिल्ला असं म्हटलं जातं. विनायक राऊत तिथले विद्यमान खासदार आहेत आणि विनायक राऊतांचा पराभव ही एक मोठी बाब आहे. यावर आपण संजय सिंह ठाकूर यांचं मत पाहूयात. अजिबात मोठी बाब नसेल. कारण असं आहे की शिवसेनाचा बालेकिल्ला सांगत असताना आपल्याला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा नारायण राणे शिवसेनेत होते तेव्हा बालेकिल्ला होता. नारायण राणेने जेव्हा सोडलं शिवसेनेचा तिकडचा उमेदवार त्याची डिपॉझिट जप्त झाली होती. नारायण राणे तिथला मोठा आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपा आघाडीचा बहुमताचा आकडा पार झालेला आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, काँग्रेस आघाडी कशीबशी 125 पर्यंत पोहोचली आहे आणि भाजपा आघाडीने बहुमताचा आकडा मॅजिक फिगर पार केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता अगदी 8:45 झालेले आहेत, 8:40 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत भाजपाने बहुमताचा आकडा पार केलेला. ही खूप मोठी मजल आता भाजपाने मारलेली आहे. काँग्रेस कशीबशी 125 पर्यंत पोहोचताना आपण बघतोय पुन्हा एकदा संपूर्ण देशवासी पंतप्रधान पदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बघायला इच्छुक आहेत हे त्यातून दिसतंय. एक खूप मोठी बातमी आताची समोर येते. भाजपा आघाडीने मॅजिक फिगर बहुमताचा आकडा पार केलेला आहे. पुन्हा एकदा सर्व भारत देशवासियांना पंतप्रधानपदी मोदींनाच बघायचं आहे. मोदींचं 400 पारचं स्वप्न यावेळेस सर्व भारतीय पार करणार असल्याचं चित्र या निमित्ताने दिसते. अवघे 8:45 झालेले ठाकूर सर आणि बहुमताचा आकडा पार झालेला आहे. फार मोठी मजल आहे ही. कारण काय?
होना ही था, ये और तीव्र होता। लेकिन दुर्भाग्य की बात यह है कि एक विश्लेषक के तौर पे जब मैं देखता हूं तो मुझे लगता है कि इस देश के विपक्ष ने हमेशा सिर्फ और सिर्फ जीत लेने के लिए कुछ भी करना पड़े वो किया। जिस तरह के प्रचार में इस देश की विपक्ष गई, जिस तरह से एक भ्रम निर्माण करने की कोशिश की कि संविधान बदल देंगे, जिस तरह से एक भ्रम निर्माण करने की कोशिश की, उसकी वजह से दूसरे तीसरे फेज के बाद इस देश की जनता को समझ में आने लगा कि ये लोग किसी भी तरह की कोई भी बात कर रहे हैं जिसका ना कोई सिर है ना पैर है। अरे संविधान तो 10 साल रहने के बाद उन्होंने बदलाव वो किया जो बदलाव बाबा साहब अंबेडकर चाहते थे। नक्कीच। तो इस तरह के आरोप लगा के विपक्ष अगर ये सोचती, बजाय इसके विपक्ष अगर इस देश की तरक्की में कंट्रीब्यूट करने के अपने कोई प्रोग्राम लेके आए, उनका अपना कोई विजन हो कि देश के लोगों को कैसे आगे बढ़ाया जा सकता है, देश की आर्थिक स्थिति को कैसे आगे बढ़ाया जा सकता है, देश को मजबूती कैसे प्रदान की जा सकती है, वैश्विक स्तर पे भारत का भविष्य और कैसे उज्जवल किया जा सकता है, अगर इस विषय पे विचार करें तो कुछ हो सकता है। भर न देता मोदींविरोधात जो प्रचार केला तोच मोदींना चांगला फायद्याचा पडल्याचं आपण बघायला मिळालेलं आहे आणि आपण या संदर्भात प्रवक्त्यांशी सुद्धा बातचीत करणार आहोत। ओव्हर टू श्रेयस। वेळोवेळी जे आपण घडामोडी पाहतो, काही उमेदवार आहेत जे आता आघाडी पिछाडी आपल्याला पाहायला दिसत आहेत। नितीन गडकरी नागपुरातून पुढे चालतायत, नांदेडमधून चिखलीकर आघाडीवर चालतायत। आपण ज्या घडामोडी लखनौमधून राजनाथ सिंह आहेत जे आघाडीवर आहेत, आणि इथं मुळात महत्त्वाचा जो कल आतापर्यंत पुढे आलेला आहे त्या कलमध्ये भाजपा आघाडीनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे। माझ्यासोबत जे राजकीय प्रवक्ते आहेत, स्थानिक राजकीय मुद्द्यांवर जर बोलायचं गेलं आणि इथल्या महाराष्ट्रातल्या चर्चेबाबत बोलायचं गेलं तर इथे जो खाली मला महाराष्ट्राचा आकडा दिसतोय त्यामध्ये शी उबाठाला 10 जागांवर आघाडी आहे आणि शिवसेनेला 6 जागेवर आघाडी आहे। ज्योती वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्ता माझ्यासोबत आहेत। भावनिक आधार मिळेल उद्धव ठाकरे यांना, भावनिक आधारावर त्यांनी निवडणूक लढवली, सहानुभूती त्यांच्या सोबत आहे असं बोललं जात होतं, काय त्याचा फायदा होताना दिसतोय का सहानुभूतीचा? अजिबात सुद्धा होणार नाही, कारण विरोधकांच्याकडं त्यांचा झेंडा सुद्धा नव्हता आणि त्यांचा अजेंडा सुद्धा नव्हता। आणि निवडणुका असेल किंवा कुठलीही लढाई असेल ती केवळ रडगाणं गाऊन ती जिंकता येत नसते। आमचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतःला चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतात आणि जनतेला आता माहिती आहे की 2.5 वर्षामध्ये फक्त 2 वेळेला मंत्रालयामध्ये जाणाऱ्याला मतदान करायचं का, मग दिवसामध्ये फक्त 4-5 तास झोप घेऊन 20-20, 22-22 तास जनतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्याला मतदान करायचं। त्यामुळे सहानुभूतीचा फॅक्टर चालणार नाही। बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आम्ही जपतोय, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत राहील। हिंदुत्वाचा मुद्दा जपतायत म्हणून। आणि एक दुसरं बोललं जात होतं राष्ट्रपतीच्या बाबतीत सुद्धा राजापूरकरजी की सहानुभूती शरद पवारांसोबत असेल त्यामुळे यश मिळताना दिसतंय। खरंच सहानुभूतीमुळे मिळतंय की आणखी काही कारण? नाही, स्पष्ट सांगायला तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अखंड जनता जी आहे ती शरद पवार साहेबांसोबत आहे। याचं कारण फक्त एवढंच की शरद पवार साहेबांनी ज्या महाराष्ट्राच्या जनतेला ज्या ज्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या प्रत्येक भागामध्ये ज्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे राजकारणामधलं 50 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, त्या गोष्टी लक्षात घेता ह्यांना हे एक गोष्ट स्पष्ट होती की जोपर्यंत शरद पवारांना तोडत नाही, जोपर्यंत शरद पवारांना त्या ठिकाणी जेरबंद करत नाही, तोपर्यंत हा महाराष्ट्र जेरबंद होऊ शकत नाही। यासाठी यांनी अनेक प्रयत्न करून बघितले, शिंदेंना फोडलं, अजित पवारांना वेगळं केलं, अनेक त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना गोष्टी होत असताना पण निकाल बघा, कोल्हापुरातली बघा शाहू महाराज अल्प आघाडीवर आहेत, शाहू महाराज आघाडीवर आहेत, मवियाचे पण अल्प आघाडीवर आहेत। अल्प जरी असली तरी संध्याकाळपर्यंत ती अगदी म्हणजे उच्चतम आकडा जो असतो तो गाठलेला असतो। याचा अर्थ स्पष्ट असणार आहे की महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपाला आणि भाजपाच्या माध्यमात असलेल्या मित्र पक्षांना या महाराष्ट्राने नाकारलेलं आहे, स्पष्टपणे नाकारलेलं आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाकिस्तानचे झेंडे नाचवावे लागले, मुस्लिमांचं तुष्टीकरण करावं लागलं, त्याचा काही थोडाफार परिणाम दिसला तर जनता आणखीन कोणाबरोबर संध्याकाळपर्यंत तुम्हाला आणखीन कळेल। पाकिस्तानचे झेंडे नाचवावे लागले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, याच्यापेक्षा शर्मेची बाब असू शकत नाही। भारतीय स्वाभिमानाच्या गप्पा करताय। भारतीय जनता पक्षाने एखाद्या धर्माच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उमेदवारांच्या झेंडे नाचवले गेले। आकडा वाढतोय ते मी अपडेट देतो, चर्चेवर येतो। पहिले भाजप आघाडी 288, तर भारतीय जनता पक्षाने मात्र आता या राजकारणातून बाहेर पाकिस्तानची मदत घ्यावी लागते। भारतीय जनता पक्षाने पाकिस्तानचे झेंडे नाचवावे लागतात, याच्यापेक्षा शर्मेची बाब नाही। भारतीय जनता सहानुभूती घेऊन बसले।
बॉम्बस्फोटामधले आरोपी, मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी इब्राहिम मुसा हा महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेला होता. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की यांना दहशतवाद्यांना सोबत घेऊन प्रचार करावा लागतो, फतवे काढावे लागतात. कसाबच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. कसा निर्दोष आहे हे लोक सांगतात. आज उज्ज्वल निकमजीचं एक स्टेटमेंट होतं. ज्या वेळेला सोलापूरचा एक प्रकार घडला होता त्यावेळेला मोहसिनची केस त्यांनी हातामध्ये घेतली होती. लक्षात ठेवा, मोहसिनची केस हातामध्ये घेतली होती. त्यावेळेला त्यांना एका आमदाराचा फोन आला असता. त्यांनी सांगितलं होतं, त्या आमदाराचं होतं हुसेन दलवाई होतं. त्यांनी म्हटलं की एक मुस्लिम आमदाराचा फोन आला. नंतर त्यांनी म्हटलं की मला त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी हे म्हटलं होतं की नाही, तुम्ही ही केस हातामध्ये घ्या आणि या मुलासाठी तुम्हाला लढलं पाहिजे. कोण एक लक्षात घेऊन चला तुम्ही या ठिकाणी. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जातीपाती धर्माचं राजकारण कधी झालं नाही, पण जेव्हापासून भारतीय जनता पक्ष आला तेव्हापासून हिंदू मुसलमान अशा प्रकारे जातीपातीमध्ये राजकारण झेंडे नाचवावे लागले. ठीक आहे, मोठी घडामोड समोर येते ती तेजल माझी सहकारी सांगेल, त्यानंतर मी परत चर्चेवर येतो. भाजपा आघाडी 300च्या जवळ पोहोचली आहे आणि काँग्रेस आघाडी कशीबशी 141 पर्यंत पोहोचले. आपण जाऊया थेट गोपाळ तिवारींपर्यंत. गोपाळ तिवारी, काय बोलायचंय आपल्याला? काय केलं तुम्ही? लाज वाटत नाही काय बोलायला? निर्लज्जासारखे जातात पाकिस्तानला आणि ते बिल पाकिस्तानने तुमच्या भारताकडे दिलं. मोदी येऊन गेले, बिन बुला मेहमान म्हणून येऊन गेले ते बोलतात. काय बोलतात पाकिस्तानचा? इक्बाल मिर्चीकडनं कुणी देणगी घेतली? इक्बाल मिर्चीकडनं देणगी कुणी घेतली? शरम वाटली पाहिजे पाकिस्तान बद्दल बोलायला. काहीतरी गप्पा बसतो म्हणून ऐकून घेतो काय? जी जी जी, यावर आपण घेऊयात उत्तर. श्रेयस. ठीक आहे लक्ष्मणजी. श्रेयसजी, मी एकच गोष्ट स्पष्ट करतो, जर आपल्या देशामध्ये जवान शहीद होतात आणि ते जवान शहीद झाल्यानंतर देखील या देशाचे पंतप्रधान पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला जातात, पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचा केक कापला जातात, मग तुम्ही मला सांगा ना की तुम्ही पाकिस्तानच्या कोणाचा वावा करता? तुम्ही कोणाबद्दल बोलता? उत्तर द्या. तुम्ही दुतोंडी म्हणजे दोन्ही तोंड असते साप आहे तुम्ही. तुम्ही तिकडे नाही बोलता, इकडे नाही बोलता. बरं ठीक, एवढा सगळं द्यावं. श्रेयसजी तर मित्र हे म्हणतो जर वास्तविकता असेल गेलो होतो आम्ही 50 वर्ष पराभव पचवला. आम्ही 50 वर्ष पराभव पचवला, पण आम्ही अशी कारण नाही शोधत बसलो. पराभवाचा जनता तुमच्यापासून दूर गेली, जनतेचा तुम्ही विश्वास गमावलेला आहे हे प्रामाणिकपणे मान्य करा ना. आम्ही 2 आकड्यापासून पुढे आलेलो आहेत. यांच्या प्रामाणिकतेचा यांच्यासारखं आयत्या पीठावर आम्ही काही रेगोटा मारलेलं नाहीये. तुम्ही ताकद नाहीये. यांचं उत्तर घेऊया, त्यावर काँग्रेस आणि भाजपाचा वाद. गोपाळ तिवारी बोला. हे बघा, जर पाकिस्तानच्या बाबतीत प्रदीप कुरुलकरवर काय कारवाई केली? ISI ला पठाणकोट मध्ये जायला परवानगी कोणी दिली? पुलवामाचे 40 हल्ले जवान शहीद गेले, एक FIR तिथं दाखल केला नाही. जनरल बिपिन रावतचा पहिला स्मृती दिन यांना पाकिस्तानला जातात, पाकिस्तान ते बिल तुमच्या माथी मारतं, ते पैसे तुम्हाला भरावे लागतात. आतंकवादाचा सामना पहिल्यांदा भारताने आता केला. आज पाकिस्तानची गडबड्या करायच्या, लोकांची घरं फोडायची, दुसऱ्यांची खाती बंद करायची. जगाच्या पाठीवर आतंकवादाचं समर्थन करणारा पाकिस्तान आहे हे दर्शवण्यास आम्ही समर्थ ठरलो. तुम्ही फक्त लागून चालन केलं पाकिस्तानचं. पाकिस्तानमध्ये जातात आणि आम्हाला मोदींना हरवायला मदत करा सांगतात. पाकिस्तानमध्ये जातात आणि आम्हाला मोदींना हरवायला मदत करा म्हणतात. 70 रुपये घेऊन देशाचं रक्षण करतात, त्यांच्या छतड्यावरती नांगर घालून नैतिक अधिकार आहे का? नैतिक अधिकार? अरे सैनिकांची भारताच्या सैन्यावरती शंका घेणारी ही अवलाद आहे, लक्षात घ्या. यांची काही व्हॅल्यू नाही यांची राजकारणामध्ये. या निवडणुकीवर काय परिणाम पडतो आणि मतदारांनी या सर्व गोष्टीला किती? ठीक आहे, याबाबत मी राजकीय विश्लेषकांचं मत घेणार. आज दहशतवाद आणि आतंकवाद ज्या वेळेला मुद्दा या निवडणुकीमध्ये उपस्थित होतो, राजकीय विश्लेषकांकडून याचं उत्तर घेणार मी. तेजल जी, तर आता आपण पाहतोय की मुद्दे अगदी पाकिस्तान पर्यंत पोहोचलेले आहेत. लोकसभेची निवडणूक भारताची सुरू आहे. यावर देवधर सर विश्लेषण करतील की कशा पद्धतीने या सर्व भावना पोहोचतायत.
आपण त्याच्या आधी एक अपडेट पाहूयात. भाजपा आघाडी 305 जागांवर पुढे आहे आणि काँग्रेस आघाडी 151 जागांवर पुढे आणि महाराष्ट्रातली स्थिती पुन्हा जैसे ते झाली आहे. पण म्हणायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी जवळपासच सुरू असल्याचं आपण म्हणू शकतो. देवधर सर, आपलं विश्लेषण. हे बघा, पाकिस्तानचा मुद्दा जर कोणी काढत असेल तर लोकांना हे कळून चुकलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम लांगुल चालन केलेलं आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारांमध्ये मुसलमान बऱ्यापैकी संख्येने सामील झाले होते. हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली होती. आता मुद्दा राहिला पाकिस्तानचा. मोदींनी गेल्या 10 वर्षात पाकिस्तानची अशी नाकेबंदी केली आहे की त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते बिर्याणी खाणं आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाणं यामागे त्यांचे काही आडाखे असतात, ते सामान्य माणसांना कळत नाही. नक्कीच तर एक मोठा आरोप देवधर सरांनी केलेला आहे की लांगुल चालन उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे मुसलमानांचा. आपण काँग्रेसकडे जाऊयात. काँग्रेसचे गोपाळ तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तिवारी जी आता 9 वाजलेले आहेत, आपण स्पष्टपणे काही बोलू शकता? अजूनही काँग्रेस कशीबशी 155 पर्यंत पोहोचली. भाजपाने बहुमताचा आकडा पार केलेला आहे. मी त्याच्यावर बोलतो, पण जे लांगुल चालनाचं जे आरोप करतात ते तर स्वतःच्या हिंदू घरातल्या हिंदू स्त्रीला वाऱ्यावर सोडायचं, न्याय द्यायचा नाही आणि ट्रिपल तलाक करून मुस्लिम महिलांचं मसिहा बनायला जायचं, हे कुठलं आहे? आणि तिथे मग मुस्लिमांचं लांगुल चालन होत नाही का? मुस्लिम महिलांना तुम्ही ट्रिपल तलाकचा कायदा करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करता, तिथे मुस्लिमांचं लांगुल चालन होत नाही. कुठला झोटप्पीपणा आहे यावर स्वतःच्या घरातल्या हिंदू महिलेला न्याय द्यायचा नाही, स्वतःच्या घरातल्या हिंदू महिलेला न्याय द्यायचा नाही, वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही कुठली? आणि हे हिंदू धर्म सांगतो का? एक पत्नी राम, भगवान श्रीराम, एक पत्नी त्या पत्नीसाठी रामाने रावणाशी युद्ध केलं. त्या पत्नीसाठी रामाने रावणाशी युद्ध केलं, 7 समुद्र पार करून गेले, त्या पत्नी धर्म निभावला. आणि तुमच्या नेतृत्व काय करतंय? म्हणजे 3 तलाकचा कायदा करून मुस्लिम महिलांना न्याय दिला तर आम्ही तुष्टीकरण केलं. अरे वा, अरे वा. काय? आणि तुम्ही योजना राबवताना, गरीब कल्याणाच्या योजना राबवताना आम्ही कधी भेदभाव नाही केला. आमच्या योजना गरिबांसाठी होत्या, मुस्लिमसाठी आणि हिंदूसाठी वेगवेगळ्या नव्हत्या. बरं, हिंदू मुसलमानचा मुद्दा कर्नाटकामध्ये ज्या योजना जिथे यांची सरकार आहे तिथे यांनी जातीवादावर आधारित योजना केली. बरं, मी एकदा घडामोड एक ताजी समोर येते ती सांगतोय. भाजपा आघाडी 310च्या जागांवर पुढे गेलेली आहे आणि काँग्रेस 157, काँग्रेस आघाडी 157 दिसते, इतर 17. ही एकदाची घडामोड मी सांगतो. महाराष्ट्रातली महायुती 21, मविया 26, इतर 1 अशी घडामोड आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जी पक्षवाईज जे आपल्याला आकडेवारी आहे ती खाली पाहायला मिळते. वर देशाच्या संदर्भातले आकडे आपण पाहतोय तर भाजपा आघाडी 310च्या पुढे गेलेली आहे आणि काँग्रेस आघाडी 157. हा जो तपशील आपण पाहतोय. राजापूरकरजी, यावर मी प्रतिक्रिया घेणार. जे सातत्यानं जे आकडे पुढे चाललेले आहेत भाजपाचे, देशामध्ये तरी फायदा होताना दिसत नाहीये विरोधकांना. इंडी आघाडी, मोठं महागठबंधन जे बनलं त्याला काहीतरी यश मिळणार असं आहे की हे फक्त आघाडी पाहतात. मला एवढंच होतं किवड साहेब की बघा, असंच मला एवढंच क्लिअर करायचं की आघाडी पाहत असताना आघाडी किती मतांची आहे हा एक भाग असतो. सांगायची गोष्ट एवढीच आहे की येणाऱ्या वेळेमध्ये दुपारपर्यंत तुम्हाला हे आकडे स्पष्ट होईल. पण या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला आजही देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली तरी तुम्हाला मुस्लिमांना या देशाचा नागरिक समजता येत नाही. तुम्ही आजही त्याला पाकिस्तानी म्हणता. लाज वाटते मला. रिअली शेम ऑन दिस. आजही तुम्हाला यू थिंक दॅट द पीपल हू लिव्ह इन दिस कंट्री हू आर मुस्लिम बाय रिलिजियस दे हॅव बीन ट्रीटेड लाईक दे आर पाकिस्तानीज. मग जर उद्धव साहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून विषयांतर करत या राज्यातल्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणावं लागतं. आणि जर हे असेल तर मला सांगा, माझ्याकडे एक छोटासा हे आर्टिकल आहे, याच्यामध्ये म्हटलं होतं की यांनी ईडीच्या माध्यमातून साधारणतः विकासाचे मुद्दे होते, गरीब कल्याणच्या ईडीच्या माध्यमातून कारवाई केली. हिंदू आणि मुस्लिम हे भेदभाव कोण करतात? गरिबांमध्ये हिंदू आणि मुस्लिम भेदभाव कोण करताय? ठीक आहे, गरिबांमध्ये जातीवाद कोण करताय? आय विल आन्सर ऑन दॅट. गरीब याचा अर्थ गरीब मी घेतो की जर एवढं होतं, गरीब याचा अर्थ ईडीच्या माध्यमातून गरिबांमध्ये लोकांवरती यांनी कारवाई केली. ज्यांच्यावर कारवाया केल्या, कर्नाटकामध्ये ज्यांच्यावर कारवाया केल्या
हिंदू गरीब आणि मुस्लिम गरीब हा भेदभाव कोणी केला? कर्नाटक मधले नेते भाजपाचे हे म्हणतात आम्ही संविधान बदलणार आहोत. रक्षा खडसे पिछाडीवर आहेत. रक्षा खडसे सध्या पिछाडीवर चालतायत. एक मिनिट चर्चा करू बरं या वादामध्ये आता तुष्टीकरण होत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासला. बरं ठीक आहे. राजकारण असताना गरज काय या या चर्चेमध्ये आता काँग्रेसचाही मुद्दा मला गोपाळ तिवारी यांच्याकडून घ्यायचा आहे की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मुसलमानांच्या बाबतीमध्ये बोलतात की काँग्रेसची नीती अशी आहे की देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार मुसलमानांचा, सातत्यानं काँग्रेसवर जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अशा गोष्टी होत होत्या त्याचा फटका बसताना दिसतो. कारण आता हिंदू मुसलमानाची चर्चा समोर आली. गोपाळ तिवारी बोला यावर. हे बघा, पंतप्रधानांनी हे तथाकथित खोटे आरोप केले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. कारण त्याच्यानंतर जवळजवळ 2.25 कोटी लोकांनी डाउनलोड केला. खोटं बोलतात, रेटून बोलतात. बाबासाहेबांचा आंबेडकरांचा मध्ये मध्ये काय बदललं ऐकायची हिंमत बोलून द्या. यांना बोलून द्या, यांनाच बोलून द्या, यांना बोलून द्या ना. असतात संतुष्ट होऊन द्या. सर्वात महत्वाची बातमी समोर येते, आपण पाहूयात. कल हाती येत आहेत भाजपा संदर्भातली मोठी बातमी. भाजपा आघाडी 315 जागांवर पुढे असल्याचं दिसतंय. भाजपा आघाडी 315 जागांवर पुढे आहे. अगदी 9 वाजलेले आहेत. बहुमताचा आकडा पार केलेला आहे. भाजपा आघाडी 300 जागा पार झाली आणि काँग्रेस आघाडी 157 जागा. आपण थेट जाऊयात प्रवक्त्यांकडे. श्रेयस, कोणालाही समजणार नाही, प्रेक्षकांना समजणार नाही. काँग्रेसने घेतला आणि राष्ट्रवादी सरकार की या देशामध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही जातीय जनगणना करणार. आता मला सांगा, आरएसएस चे मुख्य प्रवक्ते म्हणतात आम्हाला जातीय जनगणना करायची नाहीये आणि आरएसएस हे बीजेपीचं पुरस्कृत सरकार. मला एक सांगा, आरएसएस हे म्हणतं जातीय जनगणना करायची तर ह्यांना विचारा की तुमच्या अजेंडामध्ये जातीय देशाची फाळणी करायची, मनसुबे आखून निवडणुकीला सामोरे गेले, देशात फूट पाडायची, आम्हा ओबीसीची जाती आहे जनगणना करायची कशासाठी आहे तोही महत्वाचा भाग आहे ना. एवढंच आहे की संपत्ती किती, सर्वांगीण विकास महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास होण्याचं गरजेचं होतं प्रत्येक घटकाचं, आज तो घटक शोषित पीडित वंचित पडलेला. ठीक आहे, काँग्रेसकडून घेऊया. गोपाळ तिवारी याचं उत्तर द्यावं. जातीपातीमध्ये भांडणं लावण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे, जातनिहाय जनगणना करायची आहे असा आरोप केला जातोय. उत्तर द्या यावर गोपाळ तिवारी. नाही, याच्यात कसलं जातीपातीमध्ये भांडणं काय लावायचंय? जनगणना करणं हे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे ती केली पाहिजे. कारण तुम्ही डिलिमिटेशनचं जे 21ला करायला पाहिजे ती टाळली तुम्ही, मग का करत नाही? मग म्हणतात कसा, मैं तो पिछड़े जाति का हूँ, मैं तो ओबीसी हूँ और इसलिए कांग्रेस मेरे से जलती है. कशाला बोलायचं? मग जातीच्या कुबड्या जातीच्या कुबड्या घ्यायच्या कशाला? जातीच्या कुबड्या घ्यायच्या कशाला? एवढं आम्ही हिंदू जाहीरनाम्यामध्ये आणि नितीन गडकरी सध्या आघाडीवर चालतात. नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर चालतात. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नागपुरातून सध्या आघाडीवर आहेत. नितीन गडकरी यांच्या संदर्भातली ही घडामोड.
ते आघाडीवर चालतात, नागपुरातून. बरं, या संदर्भातली चर्चा करणार आहोत. काँग्रेसकडून मी या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार. गोपाल तिवारी, काँग्रेस आणि भाजपा अशी लढाई नागपुरात झाली होती. वेळ लागला आपल्याला उमेदवार शोधण्यासाठी नागपुरामध्ये. मग विकास ठाकरे यांचं नाव पुढे आलं. नितीन गडकरी यांचा विजय सहज मानला जातोय. काय वाटतं आपल्याला? आता सध्या आघाडीवरही चालतायत नितीन गडकरी. गोपाल तिवारी, या क्षणा पण माझ्याकडे जी माहिती आहे, माझ्याकडे पण काही आकडेवारी येते आमच्या सोर्समध्ये. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रात 5 जागांनी आघाडीवर आहे महायुतीपेक्षा. आता आम्हाला 100% खात्री आहे की हे सगळं दुटप्पीपणाचं राजकारण आहे. या काँग्रेसने आतापर्यंत 10 वेळा देशावर राज्य केले आणि 10 वेळा जनतेने संधी दिलेली आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेली काँग्रेस नाहीये की नुसतंच कधी नाही मिळाले आणि सत्ता मिळाली आणि त्याला चिटकूनच राहायचं, कारण आपलं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आणि म्हणून राजकीय घरफोड्या करायच्या, लोकांचे पक्ष फोडायचे, संसार फोडायचे, रात्री अपरात्री वेषांतर करून, हे पण सांगतात अभिमानाने की वेषांतर करून ते रात्री अपरात्री जायचे, घरफोड्या करायचं. हे एक एक करून कल आता हातात येत आहेत. आपण बघतोय नितीन गडकरी हे नागपूर मधून आघाडीवर असल्याचं दिसतंय. नितीन गडकरी यांच्यासाठी लढत अगदी सोपी असल्याचंही म्हटलं जात आहे. तर आपण राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया या संदर्भात घेऊयात. आनंद सर, आपलं विश्लेषण. नागपूर बद्दल म्हणायचं तर नितीन गडकरी जिंकणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. मार्जिनचा फक्त प्रश्न आहे. महाराष्ट्रातील 2 सीट्स अशा होत्या जिथे फक्त मार्जिन मोजायचं होतं. एक पियुष गोयल मुंबई उत्तर आणि नितीन गडकरी नागपूर. नितीन गडकरींचं काम हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. ते अत्यंत लोकप्रिय आहेत आणि सगळ्यांचा प्रवास सुखकर करण्याचं पुण्य त्यांना लाभलेलं आहे आणि त्याचं दान त्यांच्या पदरात नक्की पडेल. भरघोस आघाडीने ते जिंकतील. जी जी, ठाकुर सर, आपलं विश्लेषण. देखिए, ऐसा है, मैं बहुत ध्यान से सुन रहा था ये सारे प्रवक्ताओं की बात, लेकिन दुर्दैव ये है कि ये विपक्ष, भारत का जो विपक्ष है वो इतना बड़ा सफेद झूठ बोलता है. सारा संसार जानता है कि नरेंद्र मोदी बिरयानी नहीं खाते, लेकिन ये लोग कहते हैं कि बिरयानी खाने पाकिस्तान चले गए. ये उतना ही सफेद झूठ है जैसे कि कोई ये कहे कि शरद पवार गोमांस खाते हैं. अगर कोई कहे कि शरद पवार गोमांस खाते हैं, और ये गोपाल तिवारी की तरह के जो प्रवक्ता लोग हैं, यही लोग व्यक्तिगत टीका जब प्रधानमंत्री पे करते हैं, जब ये ट्रिपल तलाक की बात करते हैं, तो ये भूल जाते हैं कि कांग्रेस ने शाहबानो के केस में क्या किया था. और बड़ी बेशर्मी से ये लोग दूसरे लोगों को, जब आप बोल रहे थे तो मैं बोल नहीं रहा था. सुनिए, ऐका पंडित जी, ऐका जरा, मी काय म्हणतो उत्तर घेऊ. तिवारी जी जरा थांबा, आपलं उत्तर. गोपाल तिवारी, ऐका तुम्ही. शाहबानोचा केस विसरलेत का हो तुम्ही? कोई रिफॉर्म अगर इस देश में करना चाहता है, ट्रिपल तलाक से अगर किसी का रिफॉर्म हो रहा है तो कांग्रेस को उस पर आपत्ति है. लेकिन ये झूठ बोल के बार बार कि प्रधानमंत्री संविधान बदल देंगे और मुस्लिम और दलित पोलराइजेशन करने के लिए देश में विभाजन करने का प्रयास करने वाले लोग तब भाषण देते हैं पाकिस्तान पे, जब इनके नेता जाके भिखारी की तरह पाकिस्तानियों से कहते हैं कि भाजपा के लोगों को सत्ता से हटाओ. ये विपक्ष के लोग ही नरेंद्र मोदी जी का काम कर रहे हैं. देखिए कैसे बेशर्म की तरह हंस रहे हैं. इतनी गंभीर बात करके तिवारी जी बेशर्मी से हंसिए मत. ये देश का विषय है, ये कांग्रेस और बीजेपी का विषय नहीं है. ये कांग्रेस और बीजेपी का विषय नहीं है, ये देश का विषय है. और ऐसे विषयों पे गंभीरता रखिए, बेशर्मी के साथ हंसिए मत. जी जी जी. अरे कोई पागल जैसी बातें करेंगे तो हंसेंगे, नहीं तो क्या करेंगे, रोएंगे क्या? और आपके गोपाल तिवारी के पागलों को सारा संसार पागल नजर आता है. मेरे प्रश्न का जवाब दो कि शाहबानो के केस में तुष्टीकरण के लिए नहीं किया था तो क्या किया था? हिम्मत रखो सुनने की. वोट के लिए किया था कि नहीं किया था? हिम्मत रखो सुनने की, हिम्मत रखो सुनने की हिम्मत रखो. अरे कोई मैं तुमके बीच में बात करेगा, कुछ भी तुम्हारे बोला नहीं हो. प्रधानमंत्री के ऊपर व्यक्तिगत अटैक करेगा, वो भारत के प्रधानमंत्री है, पागल जैसे भाजपा के प्रधानमंत्री नहीं है. सबसे बड़े पागल दोन्ही केसला मी थांबवते. आताची सर्वात मोठी बातमी, काँग्रेस आघाडी. निराशापन, आप लोगों की बेवकूफी आप लोगों की बातों से नजर आ रहा है. जी जी जी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, काँग्रेस आघाडी मात्र भाजपाच्या पाठोपाठ. आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. एकटा भाजपा काँग्रेसपेक्षा तिप्पट आघाडीवर असल्याचं दिसतं. आपण थेट श्रेयसकडे जाऊया. श्रेयस, नक्कीच या संदर्भात आता भाजपा एकटाच आपल्या मतांवर आघाडी घेताना दिसतोय आणि बहुमताचा आकडा भाजपा पार करताना दिसतोय.
लक्ष्मण सावजी, काय प्रतिक्रिया द्याल? आता भाजपानं स्वतःच्या बळावरच आपला आकडा बहुमताचा गाठलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कायम राष्ट्र सर्वोपरी मानलेलं आहे. आणि राष्ट्र सर्वोपरी मानून ज्या पद्धतीने कामकाज, आम्ही फक्त निवडणुकीपुरतं समोर फील्डमध्ये नाहीये, मगाशी बोललो मी, याचा पुन्हा पुनरुच्चार करेन मी. कारण 365 दिवस आम्ही लोकांच्या वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या विषयामध्ये सेवेसाठी असतो. सगळ्या ज्या फ्रंट आहेत भाजपच्या, ह्या सगळ्या ज्या, मग लिगल सेल असेल, कामगार असेल, उद्योग असेल, वेगवेगळ्या ज्या महिला आहे, युवा आहे, SC आहे, ST आहे, हे सगळ्या फ्रंटवरती काम कायम चाललेलं असतं. आणि ज्या सरकारच्या योजना, ज्या मोदी साहेबांच्या योजना होत्या त्या राबवण्यासाठी खाली अतोनात मेहनत केली गेली आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे की लोकांनी विश्वास दाखवलेला पूर्णपणे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे की 10 वर्षात मोदींनी केलेल्या विकास कामांचं? एकूणच ना, मोदी साहेब कार्यकर्तेच आहेत ना पक्षाचे, त्याला काय. आमच्याकडे नेते किती मोठे झाले ते पक्षाचे कार्यकर्तेच असतात. मोदी साहेब एवढे बाहेर प्रचार करत फिरले, पंतप्रधान म्हणून फिरले, ते कार्यकर्ते म्हणून फिरले, पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी फिरले, पक्षाच्या उमेदवारासाठी फिरले. बरं, ज्या कल येतात त्या कलनुसार 400 पारचा जो आकडा दिला होता तो सहज गाठता येणार असं काय विश्वास आहे? याचं कसं, एक तर जनतेमध्ये आम्ही गेलो. एक लक्षात घ्या, 2014ची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला लोकांनी काँग्रेस नको म्हणून आम्हाला निवडून दिलं होतं. 2019च्या निवडणुकांमध्ये आम्हीच पाहिजे म्हणून आम्हाला निवडून दिलं होतं. यंदा 2014ला आम्हाला 17 कोटी मतं होती, 2019ला आम्हाला 23 कोटी मतं होती आणि आता त्याच्यामध्ये दुप्पट मतांमध्ये फरक पडेल 2024च्या निवडणुकीमध्ये. कारण आम्ही सातत्यानं योजना कशा लोकांपर्यंत जातील, गरीब कल्याण, युवा, महिला, शेतकरी अशा एका सामाजिक वर्गातून योजना कशा पूर्ण होतील याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केला आणि त्यामुळे जनतेने आम्हाला या ठिकाणी पाठिंब्यावरती इतकं मोठे यश संपादन होईल असा आम्हाला विश्वास आहे. या निमित्तानं मी राजकीय विश्लेषकांकडे चर्चेला पुढे नेतो. कारण ज्या योजना आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजपा यशस्वी झाला आहे का? तेजल, या संदर्भात राजकीय विश्लेषकांकडून आता या संदर्भात आपण विश्लेषण ऐकूया. भाजपा एकटा तिप्पट आहे काँग्रेसच्या आणि याच संदर्भात विश्लेषण पण ऐकूया. आनंद सर, आपल्याकडनं. मोदींच्या योजना हा एक मोठी कहाणी आहे. आजपर्यंत या देशामध्ये इतक्या संख्येने योजना आणून त्या यशस्वीपणे राबवणे हा मोदींच्या 10 वर्षाचा USP आहे. आणि लाभार्थी हा जो विषय आहे हा नीटपणे ओळखून घेण्यात विरोधकांना अपयश आलेलं आहे. ते आपलं विश्लेषण किंवा आपली व्यूहरचना जात पात, धर्म, प्रांत, भाषा अशा पद्धतीने करत असतात. पण मोदी फक्त 4 जाती मानतात, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा. आणि या 4 जातींसाठी, तथाकथित जातींसाठी ज्या मोदींनी योजना आणल्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना आणि यशस्वी पद्धतीने राबवलेल्या योजना हे यासाठी महत्वाचं कारण ठरत आहे. आत्ताची एक सांगलीहून महत्वाची घडामोड समोर येते. सांगलीमध्ये विशाल पाटील आघाडीवर आहेत. काँग्रेसमधून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी घेतली होती आणि सांगलीमध्ये विशाल पाटील आघाडीवर आहेत. आपण थेट गोपाळ तिवारींपर्यंत पोहोचूया. तिवारीजी, सांगलीमध्ये विशाल पाटील यांना उमेदवारी दिली नाही काँग्रेसने, त्यांनी बंडखोरी केली आणि आता ते आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचं इथे चुकलं का? काय वाटतं आपल्याला? नाही बघा, हे संपूर्ण निकाल जाहीर झाल्यावर त्याचं योग्य ते विश्लेषण होईल. परंतु आता मध्येच त्याविषयी काय भाष्य करणे योग्य राहणार नाही. परंतु तिथे तो आमचा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतला अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर आम्ही नक्की विश्लेषण करू. दुसरं जे आता सांगत होते की पंतप्रधान मोदींनी आपल्या योजना कार्यान्वयन, मला एक सांगा, 2014ची निवडणूक यांनी खोटे तथाकथित भ्रष्टाचारावरचे आरोप करून लोकपालाचे अण्णा हजारांच्या आंदोलनांवर विजय मिळवला आणि चुकीचे स्वप्न दाखवली. 2 कोटी रोजगार देऊ, स्वस्ताई आणू, बस हुआ, नारी पर अत्याचार, याच्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर 14 ते 19 मध्ये नोटबंदी केली, GST लागू केली, पण त्याच्यावर 19 मध्ये ते निवडणुकीला सामोरे गेले नाही. त्यांना पुलवामाचा आधार घ्यावा लागला. शहीदों के नाम पे वोट दोगे क्या नहीं दोगे असं म्हणावं लागलं मोदींना. आणि त्या सत्यपाल मालिकांनी जे प्रश्न उपस्थित केले ते 40 हिंदू जवान गेल्यावर त्यांचा 350 RDX त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रपती राजवट असलेल्या, एक हाती सत्ता असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये जेव्हा ते जवान अक्षरशः मारले गेले, 40 हिंदू महिला विधवा झाल्या, त्याच्यावर एक FIR दाखल केला नाही. आपण थेट भाजपाकडे जाऊया. भाजपाचं उत्तर काय असेल? द्या उत्तर.
मतांची भीक मागितली शहीदांवर, आणि हे त्यांनी स्वतःच्या कामगिरीवर मत मागितले नाही. 19 मध्ये संपूर्ण इव्हेंट केला, त्या इव्हेंट केला आणि लक्ष्मण सावजी यांच्याकडून घेऊया. भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आपलं उत्तर. सांगलीमध्ये संजय काका पाटलांची तिसऱ्यांदा जी हॅट्रिक विजयाची ती हुकताना दिसते विशाल पाटलांमुळे. काय नाही, संजय काका पाटील निवडून येतील. आघाडीवर चालतात विशाल पाटील. अजून मी सांगतो ना, संजय काका पाटील निवडून येतील सांगलीतून. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली तरीही मात्र फटका भाजपाला बसलेला दिसतोय आणि अपक्ष विशाल पाटलांना इथं फायदा होताना दिसतोय. त्यामुळे भाजपाचा तरी इथं कमकुवतपणा मानावा लागेल, कारण 2 वर्ष तिथे 2 टर्म संजय काका पाटील खासदार राहिलेले आहेत. त्यावेळेला 2014 आणि 19 मध्ये मोदींची लाट होती म्हणून ते निघाले असं बोललं जात आहे. यावेळेला असं बोललं काय जातं हा वेगळा विषय. प्रॅक्टिकल जमिनीवर काय आहे ते महत्वाचं आहे ना, कारण शेवटी निवडणूक हे पक्ष लढत असतो, पक्षाचे प्रतिनिधी असतात आणि पक्ष हा सर्वदूर कामात असतो. सगळ्या स्तरावरती कार्यकर्ते जे काम करत असतात त्याची ती परिणती असते. त्यामुळं असे शब्दप्रयोग काही वापरता येतील. मोदींचं श्रेष्ठत्व नेतृत्व आहे हे आहेच, त्यांच्या याला जनतेने साथ दिलेली आहेच आहे. लोकांनी मोदींना अक्षरशः डोक्यावर घेतलेले आता आपल्याला दिसतंय. ठीक, आघाडीवर असलेले आता सध्या विशाल पाटील हे पिछाडीवर जातील असा भाजपाचा विश्वास आहे. लक्ष्मण सावजी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की संजय काका पाटलांना तिसऱ्यांदा यश मिळेल आणि ते विजयाची हॅट्रिक करतील. या संदर्भात वेगवेगळ्या ज्या चर्चा होत आहेत आणि ज्या घडामोडी येत आहेत त्या मी माझी सहकारी तेजल सांगेल आणि या संदर्भातलं राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण पाहूया. जी आत्ताची सगळ्यात पहिली मोठी बातमी आपण पाहूया. माझ्या मागे स्क्रीनवर आपल्याला दिसेल आत्ताची सर्वात मोठी भाजपाचा आकडा घसरलेला आहे. हा काहीसा धक्का आहे. भाजपा आघाडीचा आकडा घसरताना दिसतोय. आताची मोठी बातमी, भाजपा आघाडीचा आकडा घसरताना दिसतोय. मगाशी 321 पर्यंत गेले होते भाजपा, मात्र आता पुन्हा एकदा 310 पर्यंत आलेले आहे. काँग्रेस 198. आताची मोठी बातमी, भाजपा आघाडीचा आकडा काहीसा घसरताना आपण बघतोय आणि काँग्रेस आघाडी थोडीफार पुढे जाताना आपण बघतोय. आता 9:30 वाजलेले आहेत आणि आता भाजपा आघाडीचा आकडा काहीसा घसरलेला आहे. आपण राजकीय विश्लेषकांकडून याचं विश्लेषण पाहूया. संजय ठाकुर, देखिए, मैंने पहले ही कहा आप लोगों से कि इस देश के विपक्ष ने एक बहुत ही विशियस कैंपेन चलाया और उन्होंने कोशिश किया, प्रयास किया कि पूरे देश में मुस्लिम और दलित ध्रुवीकरण हो सके, और इसमें लगातार वो लोग झूठ बोलते रहे कि संविधान बदला जाएगा, संविधान बदला जाएगा. हो सकता है उसका कुछ परिणाम हुआ हो, लेकिन मैं इतना जरूर कहना चाहता हूं कि नरेंद्र मोदी जी ने बहुत ही अच्छे ढंग से 400 पार का नारा देके इस देश के विपक्ष को उस काम पे लगा दिया और वो अपने काम पे लगे रहे. ये जो फर्क दिख रहा है, ये फर्क जरूर दिख रहा है, लेकिन फिर भी देश के जनता का जो रुझान है वो भारतीय जनता पार्टी एक बार फिर से सत्ता में आ जाएगी. यावरच आता आपण गोपाळ तिवारी यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया. तिवारी जी, भाजपाचा आकडा घसरलेला आहे, काय सांगाल? बघा, संविधान बदलने वाला आहे असा आरोप करायला काहीतरी आधार असतो. मग यांना 400 पार करण्यासाठी तर त्यांचे भाजपचे नेते ज्योती मिर्धा, अनंत कुमार हेगडे आहे, लल्लू सिंग आहे, अरुण गोविल आहे आणि पंकजा मुंडेंचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर. तर ह्या लोकांनी वक्तव्य केली की आम्हाला संविधान बदलायचंय, त्यामुळे आम्हाला, तर हे आम्ही सांगत नाही, त्याला काहीतरी आधार आहे. उगाच कोणाला वेळ लागलं नाही की असे काही आरोप करतील. ते आरोप करायला तुमचे जबाबदार लोक आहे. अहो, तिकडे एकीकडे महात्मा गांधींच्या समोर झुकायचं आणि स्वातंत्र्य भिकेत मिळालेल्या नर्तिकेला तुम्ही पद्मश्री देताय. काय म्हणजे किती दोगलापण आहे. म्हणजे या सगळ्या मोदीच्या ठिकाणी जाऊन तिथे ध्यान धारणा करतायत आणि 1997चा संकल्प 1897चे संकल्प 1847 मध्ये विवेकानंदांचे पूर्ण झाले. पण ते करणारे महात्मा गांधी होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात तुम्ही तुमचे पूर्वज कुठं होते? ते संकल्प पूर्ण, आणि आता मात्र म्हणतात महात्मा गांधींना चित्रपटामुळे माहिती झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार काळ टिकत नाही. खोटेपणा, आपल्या हाती असलेल्या सत्ताचा. या निमित्ताने जी घडामोड समोर येते ती सांगतोय. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के आघाडीवर दिसत आहेत. ठाण्यामधली लढत अतिशय प्रतिष्ठेची लढत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट ठाणे, यामध्ये नरेश म्हस्के आता आघाडीवर आहे. राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत होती. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्ता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून मी या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार. कारण नरेश म्हस्के हे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर फक्त निवडून येऊ शकत नाही, राजन विचारे हा तिथं ब्रँड आहे असं बोललं जात होतं आणि भाजपाची नाराजीचा फटका बसेल असंही बोललं जात होतं. ज्योती वाघमारेजी, काय आपली प्रतिक्रिया? नरेश म्हस्के आता आघाडीवर चालतात. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा झेंडा हा ठाण्यामध्ये फडकलेला होता आणि खरोखरच मला वाटतं की ठाण्यामध्ये आज जे नरेश म्हस्के आघाडीवरती आहेत याच्यामधून जनतेनं सिद्ध करून दाखवलंय की खरी शिवसेना ही आमची आहे आणि बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार भले कुणीही असतील परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे नरेश म्हस्केंच्या आघाडीमधून लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी झाली होती. त्यात खरं तर ज्यांनी हिंदुत्व सोडलं ते कुठली निष्ठावंताची भाषा करताय? बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांभाळण्यासाठी जो उठाव झाला त्याच्यामध्ये आम्ही बरोबर होतो हे जनतेनं मतपेटीतून दाखवून दिलंय. बरं, जे शिंदेंनी भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत मतदारही उभे राहतील असा विश्वास शिवसेनेला आहे. अगदी नक्की. कारण बघा ना तुम्ही, कारण गद्दारीची भाषा कोण करत होतं की ज्या लोकांनी फक्त आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं याच्यासाठी 25 वर्षापासून सुरू असलेली युती तोडली की नरेंद्र मोदी साहेबांचा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला, मतं मागितली आणि त्याच्यानंतर सलग म्हणजे काय म्हणतात ना की कुंकू गण्याचं आणि मंगळसूत्र धन्याचं असं म्हणत दुसऱ्याशीच घरोबा केला. त्या लोकांनी निष्ठेची भाषा शिकवू नये. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे ठाण्याच्या विजयातून दिसून येईल. बरं, जी हिंदुत्वाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे त्यासोबत मतदारही उभे राहतील आणि भरघोस यशाने शिवसेना विजयी होईल असा विश्वास ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केलेला आहे. तेजल, या संदर्भातल्या ज्या काही ताज्या घडामोडी आहेत ते देतील आणि राजकीय विश्लेषकांशी चर्चा करते. जी जी ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आणि नरेश म्हस्के हे तिकडे आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नरेश म्हस्के हे ठाण्यातून आघाडीवर. खरं तर नरेश म्हस्के आणि राजन विचारे अशी अगदी अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळालेली आहे. देशाचा विचार केला तर भाजपा आघाडीचा आकडा आता तरी काहीसा घसरल्याचे दिसतंय. काँग्रेस आघाडी 200च्या आसपास आहे, भाजपा आघाडी 276 वर आलेली आहे खाली. मगाशी 300 पार झाला होता, मात्र आता 276. आणि आता या संदर्भात आपण विश्लेषण ऐकूयात आनंद सरांचं. देशाचा आकडा आता जो दिसतोय तो 276 आणि 201 आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे. पण आत्ता नुकताच तास सव्वा तास झालेला आहे. आता पहिल्या फेरीच्या मतदानाची मोजणी सुरू होईल आणि हळूहळू कल निश्चित व्हायला लागतील. तेव्हा साधारण आत्ताच्या कलावरून असं वाटतं की एनडीए जिंकेल, परंतु जेवढं एक्झिट पोल दाखवत होते तेवढे जिंकणार नाही असं आत्ता तरी वाटतंय. नंतरचं माहिती नाही, पण साधारण अजून 2-2.5 तासांनी हे कल निश्चित होतील. संजय ठाकूर, आपलं काय मत आहे? नहीं, मैंने पहले ही कहा कि अपोजिशन ने जिस तरह का कैंपेन चलाया, अपोजिशन को पता था कि हम जब तक मतों को अपनी तरफ नहीं लाएंगे, जो बीजेपी 51%, 52% की बात कर रही थी, तो विपक्ष के लोगों को ये पता था कि किसी भी कीमत पे कुछ प्रतिशत मत हमको अपनी तरफ खींच के लाना पड़ेगा. इसीलिए उन्होंने बहुत ही होशियारी से मुस्लिम और दलित केंद्रीकरण का उन्होंने जो प्रयास किया कि उसको पोलराइज किया जाए इस तरफ, वो प्रयास किया है. हो सकता है उसमें कुछ हद तक सफल भी हो जाए वो, क्योंकि अभी जो दिख रहा है, देखिए मैं फिर ये कहना चाहूंगा कि ये बहुत ही अर्ली ट्रेंड है. ये इस पे एकदम बिल्कुल स्पष्ट पिक्चर आपको आएगी लगभग 11 बजे के आसपास कि किस तरह से चल रहा है, इसी तरह से चल रहा है, ऊपर जा रहा है, नीचे जा रहा है. लेकिन ये निश्चित, जैसा अभी हमारे साथी प्रवक्ता ने कहा है कि ये निश्चित रूप से बीजेपी के लिए एक चिंता का विषय है और कुछ हद तक विपक्ष वो ध्रुवीकरण, मुस्लिम और दलित ध्रुवीकरण करने में सक्षम दिखाई. यावर आपण भाजपाचं मत जाणून घेऊयात. आपल्यासोबत भाजपा प्रवक्ता आहेत उपस्थित. कुठेतरी विरोधकांनी केलेला प्रचार हा भाजपाला डोईजड झाल्याचं दिसतंय. कुठे चुकतंय भाजपाचं, काय सांगाल? भाजपाचं कुठं चुकलेलं आहे? कारण जे मतांचं ध्रुवीकरण करण्यात आलेलं होतं त्याच्या संदर्भातले जे भाजपावर आरोप केले जाते त्याचा फटका बसतोय. सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये मान्य नरेंद्र मोदींच्या सरकारनं पूर्णपणे घेतलेलं आहे आणि त्यामुळं याचं ध्रुवीकरण वगैरे काही असं काही विषय नाही झालेला. कारण जसजसं निकालाचे आकडे समोर येतील, जसं चित्र स्पष्ट होईल, त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की जनतेनं पूर्णपणे मोदीजींना गोपाल तिवारी यांनाही काहीतरी बोलायचं. आपण तिवारींचं नक्की काय म्हणणं आहे जाणून घ्या. तिवारीजी बोला. जर मोदी आणि भाजप त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी एवढे कॉन्फिडन्स असते तर त्यांनी खूप फेअर इलेक्शन होऊन दिलं असतं. 55 कोटी लोकांचे बँकेत पहिल्यांदा खाते उघडले गेली भारतामध्ये.
बोला, यांना गरिबी हटवायची फक्त घोषणा केली 1971 ला, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, बँका सामान्य माणसाच्या कामाला नाही आणल्या, नुसत्या घोषणा करून गरिबी जात नाही, बोलतो लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये घेतलं पहिल्यांदा मोदी. त्या बँकांच्या खात्यामध्ये श्रेयजी 15 लाख रुपये हे जमा करणार होते, बाकी जाऊ द्या, आजपर्यंत हे बंडलबाजी बंद करा, राष्ट्रश्रेष्ठ हे बंडलबाजी बंद करा पहिल्यांदा. द्रौपदी मुर्मू बँकांचं राष्ट्रपती, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत घेतलं नाही, फक्त घोटाळे करोडोंचे घोटाळे, फक्त सर्वोच्च सभागृहाच्या फक्त भारत लुटायचं काम केलं 50 वर्ष, फक्त लुटायचं काम केलं 50 वर्ष काँग्रेसनं. बाकी लोकांनी यांना 400 वरून 40 वर का आणलं, लोकांनी यांना 400 वरून 40 वर आणलं, लोकांनी जनतेनं यांना 400 वरून 40 वर आणलं, तरी हे अजून भानावर येत नाही. सध्या जो कल येतोय तो उत्तर प्रदेश मधली घडामोड सांगतो, येतो परत चर्चेवर येतो. उत्तर प्रदेशमध्ये सध्या समाजवादी पक्षाला अनपेक्षित कल मिळताना दिसत आहेत. समाजवादी पक्षासंदर्भातली घडामोड आहे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का बसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण समाजवादी पक्षाला अनपेक्षित कल उत्तर प्रदेशमध्ये मिळताना दिसत आहे. जी आपण यावर संजय ठाकूर यांचं विश्लेषण ऐकूया. उत्तर प्रदेश अतिशय महत्वाची जागा आहे ही भाजपासाठी, मात्र तिथे समाजवादी पक्ष जड पडताना दिसतोय का? देखिए, उत्तर प्रदेश का जो विषय है एक जातिगत जात विशेष की पार्टी समाजवादी पार्टी है. यादवों का वध समाजवादी के साथ रहता ही है, मुस्लिम मत भी समाजवादी के साथ रहता है. जैसा मैंने पहले कहा कि जिस तरह से दलित ध्रुवीकरण को करने की कोशिश संविधान बदलने के नाम पे किया गया, और चूंकि कुछ मत नरेंद्र मोदी जी के साथ थे, कुछ मत जो मायावती के साथ था, जो पारंपरिक दलित मतदान करता था उत्तर प्रदेश में मायावती जी के लिए, वो मत था जो अभी भी भारतीय जनता पार्टी और कदाचित नरेंद्र मोदी जी की तरफ नहीं आना चाहता था. शायद ये संविधान बदल देने का असर हुआ हो और ये ध्रुवीकरण भी समाजवादी पार्टी की तरफ हो गया हो, और अगर ऐसा हुआ है तो निश्चित रूप से भारतीय जनता पार्टी को उत्तर प्रदेश में नुकसान होगा. नक्कीच भाजपाने या संदर्भात चिंतन आणि मनन करायची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसेल असं आतापर्यंत तरी बघायला मिळते, कारण की समाजवादी पार्टीला एक अनपेक्षित कल बघायला मिळतोय. आपण थेट श्रेयसकडे जाऊया. श्रेयस, ओव्हर टू यू. नक्कीच या संदर्भात उत्तर प्रदेशची जी घडामोड पाहिली, भाजपाचं उत्तर यावर लागेल. लक्ष्मण सावजी, काय उत्तर द्या? उत्तर प्रदेशमध्ये काय धक्का बसतोय का भाजपाला? काय तात्पुरती घडामोड आहे, 10 मिनिटांमध्ये आणखी वेगळी लाईन येईल आपल्याला. नाही, पण समाजवादी पक्षाला तिथं काहीतरी यश मिळत आहे, काहीच नाही होणार, विरोधक एकवटले, याचा फायदा त्यांना झाला का? असं कोणी स्टेटमेंट करत नाही. निवडणूक आहे, निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे आणि मताधिक्य भारतीय जनता पार्टीला असेल हे नक्की आहे. मोदींना मताधिक्य असेल याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. तुम्ही कमाल बघा श्रेयची की जर त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं मताधिक्य घटतंय आणि भाजपाला धक्का बसतोय तर जातपात का राजकारण आहे? म्हणजे एकंदरित काय, मैं हार रहा हूं तो जात-पात मैं हार रहा हूं तो धर्म काढलेलं नाहीये, जब जीत रहा हूं तो मोदी जी, विकास की गंगा बह रही है. अरे वो तो है, अरे आप गलत चिल्लाने से क्या होने वाला है? खाते में आने से रह गए, आप गलत चिल्लाने से क्या होने वाला है? पूरी दुनिया को मालूम पड़ा ये फेंकम फाक करते हैं. जब आते हारने पूरे तो आपके पैर के नीचे अंगार लग जाती है. अरे हम ये कुछ नहीं फर्क पड़ता, हार कौन रहा है? अरे जो अरे हम हार के आ रहे हैं, इन्होंने नाम भगवान श्री राम जी का लिया, चलो अरे हम हारे नहीं रहे. भगवान श्री राम जी ने कभी जात पात की? उन्होंने शबरी के झूठे बेर खाए थे. आज वही आदिवासी समाज से द्रौपदी मुर्मू राम के बारे में इनको मुंह में लेने की सर्वोच्च सभागृह के अनावरण करने के लिए राम काल्पनिक है, राम काल्पनिक है, इसलिए अभी राम काल्पनिक लगाए. इन्हीं राम के नाम पर इन्होंने राजनीति की, राम के अस्तित्व पर, हनुमान राम के अस्तित्व पर फिर भी कुछ नहीं हुआ. आंकड़े आप देखिए, 217 पे पहुंची है कांग्रेस और 274 पे पहुंची भाजपा. भाजपाला इसका मतलब क्या हो गया? नावावर, राम मंदिराच्या नावावर मतं मिळतायत का? कारण जे सातत्यानं विरोधकांचे आरोप केले जातात, राम ही राष्ट्रीय अस्मिता आहे. राष्ट्रीय अस्मिता कुचलण्याचे काम वर्षानुवर्ष ज्यांनी केले, इस देश में संविधान सर्वोच्च है. जर राम ही जर आमची देशाची अस्मिता आहे, राम हा एका धर्मापुरता नाही आहे, तो आपके मेरे मूलभूत अधिकारों को हम नाही. मूळ माझा प्रश्न काय, भाजपासाठी प्रश्न हा आहे की राम मंदिराच्या नावावर केलंच नाही. नाही, त्यांचा श्वास म्हणजे जातीवाद आहे काँग्रेसवाल्यांचा. राम मंदिराच्या नावावर भाजपाला मतं मिळतायत का? हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता. पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आणि राम हा आमचा राष्ट्रीय अस्मिता आहे, त्याच्यामुळे ते आहेच. ठीक आहे.
बरं ठीक लेकिन छत्रपती शिवाजी महाराज ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक मिनिट बरं बरं अरबी समुद्रामध्ये ठीक. 7,500 कोटीचं ठीक आहे बरं माझ्यासमोर एक घडामोड येते ती सांगतो मी प्रेक्षकांना. विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडीवर आहे. विशाल पाटलांसंदर्भात एक मिनिट चर्चेवर ही चर्चा संध्याकाळपर्यंत संपेल नाही. ठीक आहे ज्या घडामोडी येत आहेत त्या सांगत आपल्याला पुढे चर्चा करायची आहे. मी दोघंही मान्यवरांना विनंती करतो थांबावं. थांबा 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 ठीक आहे. कोणालाही काही कळणार नाही. मी हस्तक्षेप करतो. चर्चा मुद्दा भरकटतोय. मुद्दा भरकटतोय चर्चेचा मुद्दा बघा. आता विषय आपला विषयांतर होत चाललेला आहे. चर्चा आपली शेवटी स्पष्ट आहे. छत्रपती शिवराय यांना बोलायला यांना छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायची लायकीच नाही. ठीक यांनी पावले शिवरायांचं ज्या वेळेला मला सांगा ज्या वेळेला राम मंदिर किंवा हिंदू मुसलमानाचा विषय निघतो त्या